नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्नरसी IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. आपल्या विज्ञान सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत वनस्पतींचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. मित्रांनो, ज्यावेळेस आपण वनस्पतींचं वर्गीकरण करतो किंवा प्राण्यांचं वर्गीकरण करतो, तर हे वर्गीकरण आपल्याला आपल्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाचं असतं. मग मित्रांनो, हे वर्गीकरण का करायचं असतं तर हे आता आपण समजून घेऊयात. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण आपली सराउंडिंग कंडिशन पाहतो किंवा आपण आपल्या आजूबाजूचा परिसर पाहतो, तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सजीव पाहायला मिळतात. मग त्यामध्ये काही प्राणी आहेत, काही वनस्पती आहेत. मग त्या प्राण्यांना आणि त्या वनस्पतींना आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं असतं. आपल्याला कळतं की तो प्राणी आपल्यापेक्षा वेगळा आहे, त्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे, त्यांचं कार्य म्हणजे फंक्शन वेगळं आहे. जर आपण हे त्यांचं स्ट्रक्चर, फंक्शन, त्यांची जागा, त्यांचं इव्हन असणारं फूड चेन किंवा त्यांचं जे काही लाईफस्टाईल आहे, ही प्रत्येक सजीवाची दुसऱ्या सजीवापेक्षा वेगवेगळी असते. मग ज्या वेळेस आपण या टाईपचं त्यांचं डिफरन्सिएशन करतो म्हणजेच वर्गीकरण करतो, त्यावेळेस आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशनचा म्हणजेच त्यांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करण्याची गरज असते. मग मित्रांनो, ज्यावेळेस आपण वनस्पतींचं वर्गीकरण करतो, मग आपल्याला माहित आहे की वनस्पतींचं वर्गीकरण का महत्वाचं आहे, तर आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा आहे. मग त्यांचा आपल्याला अभ्यास का करायचा आहे, कारण अभ्यास केल्यामुळे त्या वनस्पतींकडे असणारे फायदे, त्यांचे तोटे हे आपल्याला समजतात किंवा त्यांचं नाव काय आहे किंवा त्यांच्यापासून तयार होणारं जे काही आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी आहे त्यामध्ये त्यांचा यूज काय आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. मग या सर्व स्टडीसाठी आपल्याला वनस्पतींचं वर्गीकरण करणं खूप गरजेचं असतं. मग मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या आजूबाजूला भरपूर प्रकारच्या वनस्पती आहेत. प्रत्येक वनस्पतींचं कार्य वेगळं आहे, प्रत्येक वनस्पतींचं फंक्शन वेगळं आहे. इव्हन त्यांचं जे वाढण्याचं किंवा त्यांची जी ग्रोथ होण्याचं ठिकाण आहे की ज्याला आपण हॅबिटेट म्हणतो, ते पण वेगवेगळं आहे. काही पाण्यात सापडतात, काही आपल्याला पूर्णपणे जमिनीवरती सापडतात, काही वाळवंटात सापडतात. याचा अर्थ प्रत्येक वनस्पतीमध्ये काही ना काही वैशिष्ट्ये आहे. मग जर आपण त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असेल आणि त्यांच्याकडे असणाऱ्या गुणधर्मानुसार आपण त्यांचे वेगवेगळे ग्रुप करत असेल, याच ग्रुपला आपण काय म्हणणार आहोत, वनस्पतींचं वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. मग आपण ज्यावेळेस या बायोडायव्हर्सिटी मध्ये पाहतो, तर आपल्याला बायोडायव्हर्सिटी मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जैवविविधता सापडते. म्हणजे वनस्पतीमध्ये ऍज वेल ऍज प्राण्यांमध्ये दोघांमध्ये सुद्धा आपल्याला डिफरन्शिएशन सापडतं. मग जर आपल्याला या डिफरन्शिएशनचा प्रॉपर स्टडी करायचा असेल, त्यांचं प्रॉपर क्लासिफिकेशन करायचं असेल, तर आपल्याला वर्गीकरण करणं गरजेचंच आहे. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण त्यांचं वर्गीकरण करतो त्यावेळेस आपण त्यांचं काय करणार, ग्रुप करणार. मग ग्रुप करणे किंवा त्यांचं वर्गीकरण करणे यासाठी आपण काही पॅरामीटर डिझाईन करतो. मग आता पॅरामीटर्स डिझाईन करतो म्हणजे काय, की ज्यावेळेस दोन किंवा दोन पेक्षा जास्त वनस्पतींमध्ये काही विशिष्ट गुणधर्म सापडतात, त्या गुणधर्मानुसार त्यांचे वेगवेगळे ग्रुप तयार केले जातात. त्या तयार होणाऱ्या ग्रुपलाच आपण त्यांचं काय म्हणणार आहोत, तो वर्गीकरण म्हणणार आहोत. मग मित्रांनो, ज्यावेळेस आपण वनस्पतींचं वर्गीकरण करतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती, इव्हन आपल्याकडे ज्या काही बायोडायव्हर्सिटी मध्ये ग्रोथ होणाऱ्या वनस्पती आहे, त्या सगळ्यांचा विचार करावा लागतो. आणि ज्यावेळेस आपण सगळ्यांचा विचार करतो त्यावेळेस आपण त्यांचं इझिली क्लासिफिकेशन करू शकतो. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण शाळेत असताना म्हणजे 9वी किंवा 10वी मध्ये असताना आपण विटाकर यांचं नाव ऐकलेलं आहे की विटाकर यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे वनस्पतींचं क्लासिफिकेशन दिलं. म्हणजे त्यांनी काय केलं की वनस्पती किंवा जे काही प्राणी आहेत म्हणजे बायोडायव्हर्सिटी मध्ये असणारे जे काही सजीव आहे त्याचं सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी क्लासिफिकेशन दिलं म्हणजे वर्गीकरण केलं. मग त्यांनी वर्गीकरण कशामध्ये केलं तर 5 ग्रुपमध्ये केलं. लक्षात ठेवा, जे कोणी आपल्याकडे विटाकर होते, विटाकरने जे काही क्लासिफिकेशन केलं ते किती ग्रुपमध्ये केलं तर 5 ग्रुपमध्ये केलं. मग त्यातला पहिला ग्रुप कोणता होता, आपल्याकडे प्लॅन्टी होता. दुसरा कोणता होता, आपल्याकडे ग्रुप ऑफ ॲनिमल होता किंवा फायलम ॲनिमल होता. देन थर्ड कोणता होता, आपल्याकडे कवक. देन आपल्याकडे प्रोटिस्टा आणि मोनेरा. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस त्यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं म्हणजेच पंचसृष्टी पद्धत सांगितली, तर कोणी सांगितली, रॉबर्ट विटाकर, महत्वाचे सायंटिस्ट आहेत. यांनी सगळ्यात पहिल्यांदा वर्गीकरणाला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की आपण जे काही आपल्याकडे सजीव आहेत त्या सजीवांचं आपण 5 ग्रुपमध्ये डिव्हिजन करू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, वर्गीकरण ही एक खूप मोठी कन्सेप्ट आहे. जरी विटाकरांनी 5 ग्रुप तयार केले असतील तरी आता ते नंबर ऑफ ग्रुपमध्ये डिवाइड झालेले आहेत. कारण त्यांनी जो स्टडी केला हा सुरुवातीचा स्टडी होता, हा एक पायनियर लेवलचा स्टडी होता. त्यामुळे त्यांनी केलेल्या क्लासिफिकेशन मध्ये नंतर इव्हॉल्युशन झालं, नंतर अजून प्रगती झाली आणि प्रगती होत होत त्यांचे जे काही गुणधर्म आहे त्या गुणधर्मानुसार त्यांचे पुन्हा सब टाइप्स किंवा सब ग्रुपमध्ये त्यांचं डिवायडेशन झालं. मग आता लक्षात घ्या, जे विटाकर आहेत
त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जे क्लासिफिकेशन केलं ते 5 ग्रुपमध्ये केलं होतं. मग त्यामध्ये पहिला ग्रुप प्लांट होता, सेकंड ॲनिमल होता, देन थर्ड आपल्याकडे फंगसचा ग्रुप आहे, प्रोटिस्टाचा ग्रुप आहे आणि मोनेराचा ग्रुप आहे. मग त्यांनी जी काही आपल्याकडे सजीव सापडतात ते सर्व सजीव या ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत. पण आपल्याला 2 वेगवेगळे डिव्हिजन पाहायचे आहेत. आपल्याला ॲनिमलचं पण क्लासिफिकेशन घ्यायचंय, प्लांटचं पण क्लासिफिकेशन घ्यायचं की जे आज आपण अभ्यासतोय. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण प्लांट आणि ॲनिमलचं एकदम क्लासिफिकेशन डीप मध्ये जाऊन पाहिलं तर आपल्याला कळेल की आपण यांचं खूप टाइप्स मध्ये किंवा खूप प्रकारामध्ये आपण यांचं काय केलेलं आहे तर ग्रुपमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की आपल्या बायोडायव्हर्सिटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला डायव्हर्सिफिकेशन किंवा जे काही विविधता आहे ते पाहायला मिळते. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण वेगवेगळी विविधता पाहतो ती वेगवेगळी विविधता ही त्यांच्या गुणधर्मावरती डिपेंड करते. मग ज्यावेळेस आपण असं वेगवेगळ्या गुणधर्मांचा अभ्यास करतो तिथून पुढे आपण वनस्पतींचं किंवा प्राण्यांचं, आज आपण वनस्पतींचं पाहतोय, मग हे कन्व्हर्जन आपल्याला करता येतं. मग हे कन्व्हर्जन आपण कशामध्ये करतो तर ग्रुपमध्ये करतो. मग आपल्या सगळ्यांना एक कन्सेप्ट माहित आहे की जी प्राणी आणि वनस्पतीमध्ये वेगवेगळी आहे ते म्हणजे आपलं न्यूट्रिशन. मग मित्रांनो, न्यूट्रिशन म्हणजे काय की आपण आपल्या बॉडीला जे काही फंक्शन आहे किंवा जे काही स्ट्रक्चर आहे जे भेटलेलं आहे आपल्या शरीराला ते चालवण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते. ऊर्जेची म्हणजेच न्यूट्रिशनची गरज असते. मग न्यूट्रिशन घेण्याची मेथड प्रत्येक सजीवामध्ये वेगवेगळी असते. प्लांटमध्ये सगळ्यात महत्वाची, लक्षात घ्या, प्लांटमध्ये सगळ्यात महत्वाची न्यूट्रिशनल सिस्टीम म्हणजे त्यांच्याकडे असणारं फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. मग लक्षात घ्या, जे जे सजीव आपल्याकडे प्रकाश संश्लेषण करतात म्हणजेच फोटोसिंथेसिस करतात त्यांना आपण ऑटोट्रोपिक म्हणतो, म्हणजेच ते स्वयंपोषी आहेत. आणि जर आपण आपला प्राण्यांचा विचार केला तर आपण परपोषी आहोत, म्हणजे आपण झालो हेट्रोट्रॉपिक. लक्षात घ्या, जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना आपण काय म्हणतो ऑटोट्रॉपिक. आपण स्वतःहून तयार करू शकत नाही. जरी आपल्याकडे किचन असलं, आपण किचन मध्ये आपण रेसिपी बनवत असलो तरी पण आपण स्वयंपोषी नाही. आपण त्या अन्नासाठी कुणावरती डिपेंड आहोत तर वनस्पतीवरती डिपेंड आहोत. पण वनस्पती स्वतःहून स्वतःचं अन्न बनवतात. मग अशा कंडिशनला आपण काय म्हणतो तर ऑटोट्रॉपिक कंडिशन म्हणतो, म्हणजे स्वयंपोषी कंडिशन म्हणतो. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये काय आहे, काहीतरी वैशिष्ट्य आहे. आणि जर ते वैशिष्ट्य आपण समजून घेतलं तर आपल्याला कळतं की प्राणी वनस्पतींच्या ग्रुपमध्ये जाऊ शकत नाही किंवा वनस्पती हे प्राण्यांच्या ग्रुपमध्ये जाऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे एक मेजर प्रॉपर्टी आहे ते म्हणजे त्यांचा न्यूट्रिशनल फॅक्टर. मग आपल्याकडे कोणता होता हेट्रोट्रॉपिक म्हणजेच परपोषी. वनस्पतींकडे कोणता होता ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी. मग ते स्वयंपोषी का आहेत कारण ते फोटोसिंथेसिस करतात. मग यापूर्वीच्या टिश्यू चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं आहे की त्यांच्याकडे पिगमेंट असतात. मग त्यांच्याकडे जे काही पिगमेंट आहेत ते पिगमेंट कोणते असतात, लाईक एज अ क्लोरोफिल आहे. क्लोरोफिल हे ग्रीन कलरचं असतं की जे ऍटमॉस्फिअर मधली ग्रीन कलरची लाईट ऍब्झॉर्ब करतं, शोषून घेतं आणि त्यापासून अन्न बनवण्याची प्रक्रिया चालू करतं, म्हणजे ते झाले स्वयंपोषी. जर आपण आपला विचार केला तर आपण एक फूड चेनचा पार्ट आहोत. एक आपल्याकडे अन्न साखळी आहे. त्या अन्न साखळीमध्ये आपल्याला माहित आहे की प्रत्येक ॲनिमल हा दुसऱ्या ॲनिमलवरती किंवा दुसऱ्या सजीवावरती डिपेंड असतो. जर तो दुसऱ्या सजीवावरती डिपेंड असेल तर अशा ग्रुपला आपण काय म्हणतो परपोषी म्हणतो. मग लक्षात घ्या, ॲनिमल आणि प्लांट ह्या दोघांमध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तर त्यांचा न्यूट्रिशनल फॅक्टर. मग जे काही आपल्याकडे ऑटोट्रॉपिक प्लांट असतात म्हणजे स्वयंपोषी सजीव आहेत, या स्वयंपोषी सजीवांमध्ये मेजर फॅक्टर कोणता असतो आपल्याकडे क्लोरोफिल. लक्षात घ्या, क्लोरोफिल एक रंगद्रव्य आहे म्हणजे ते पिगमेंट आहे. हे पिगमेंट कोणत्या कलरचं आहे तर ग्रीन कलरचं आहे. आणि यांचा कलर ग्रीन असल्यामुळे आपल्याला जे काही मोस्ट ऑफ प्लांट आहे ते ग्रीन कलरचे दिसतात. मग लक्षात घ्या, हा ग्रीन कलर कशामध्ये असतो तर जी काही आपल्याकडे प्लांट सेल आहे त्या प्लांट सेल म्हणजे वनस्पती पेशींमध्ये सापडणारा प्लास्टिड हा अवयव. लक्षात घ्या, आपण शिकलेलो आहोत की आपल्याकडे पेशी असतात, पेशींना पेशीचे अंगके असतात. मग त्यातलाच एक वनस्पती पेशीमध्ये असणारा अंग म्हणजे प्लास्टिड. आणि हा प्लास्टिड त्यांच्या बॉडीमध्ये क्लोरोप्लास्टला कॅरी करतो. तो क्लोरोप्लास्ट काय असतो तर क्लोरोफिल असतो, म्हणजे ग्रीन पिगमेंटचा पार्ट असतो. आणि हा ग्रीन पिगमेंट काय करणार सनलाईट ऍब्झॉर्ब करणार. मग लक्षात घ्या, सपोज हे आपल्याकडे एक प्लांट आहे म्हणजे एक वनस्पती आहे आणि आपल्याकडे इकडे सनलाईट आहे. मग लक्षात घ्या, इथे ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्याकडे पूर्ण लाईट अवेलेबल आहे. मग इथे ज्यावेळेस लीव्ज आपल्याकडे अवेलेबल असतात, या लीव्ज मध्ये काही रॉ मटेरियलचे सोर्सेस अवेलेबल असतात. मग कोणकोणते असतात तर इथे यांच्याकडे कार्बन डायऑक्साइड आहे. देन यांच्याकडे असणारे जे काही कंडक्टिंग टिश्यू आहेत, लक्षात घ्या कंडक्टिंग टिश्यू कशाला म्हणतात, जसं आपल्या बॉडीमध्ये रक्तवाहिन्या असतात, रक्तवाहिन्यांचं काम काय आहे टू कॅरी द ब्लड. ते आपल्या बॉडीमधून ब्लड कॅरी करतात म्हणजे ब्लडचं ट्रान्सपोर्टेशन करतात. तसंच
प्लॅनकडे सुद्धा टिश्यू असतात की जे कंडक्ट करतात. लक्षात घ्या मित्रांनो, कंडक्ट कशाला म्हणतात? आपण सगळ्यांनी बसमध्ये प्रवास केलाय, बसमध्ये कंडक्टर असतो. मग तो कंडक्टर काय करतो रे? आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला घेऊन जातो, म्हणजे तो आपल्याला कॅरी करतो. सेम कन्सेप्ट कशामध्ये आहे? प्लांटमध्ये आहे. मग प्लांटमध्ये कोणता टिश्यू पाहायला मिळतो आपल्याला? कंडक्टिंग टिश्यू. हा कंडक्टिंग टिश्यू किती पार्ट मध्ये डिवाइड आहे? तर 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. एका कंडक्टिंग टिश्यूला म्हणतात झायलेम आणि दुसरा कंडक्टिंग टिश्यू आहे आपल्याकडे फ्लोएम. मग आपल्या सगळ्यांना माहित आहेत, हे नाव पूर्ण फॅमिलियर आहेत. जर आपण झायलेमचा विचार केला तर झायलेम हा झाडांच्या बॉडीमध्ये जे काही वॉटर आहे ते वॉटर कॅरी करण्याचं काम करतो. आणि जर आपण फ्लोएमचा विचार केला तर फ्लोएम काय कॅरी करतो? फूड कॅरी करतो. मग त्यांच्याकडे असणारं जे काही झायलेम आणि फ्लोएम आहे हे दोघे काय झाले? कंडक्टिंग टिश्यू. मग लक्षात घ्या, जर आपण झाड पाहिले तर झाडांना इथे रूट पार्ट आहे. या रूट पार्ट मध्ये कंडक्टिंग टिश्यू म्हणजे झायलेम आहे. मग हे झायलेम मध्ये असणारे जे रूट हेअर आहे, म्हणजे जे काही झाडांना असणारे जे मुळं आहेत, ते मुळं काय करतात? पाणी शोषून घेतात आणि ते शोषून घेतलेलं पाणी कंडक्टिंग टिश्यू मध्ये येतं, म्हणजे झायलेम मध्ये येतं. आणि या झायलेम मधून ते पूर्ण पाणी कशामध्ये जातं? ते या लीव्हज मध्ये जातं. आणि आपल्याला अजून एक ऑर्गन माहित आहे की झाडांकडे स्टोमॅटा असतो. लक्षात घ्या, जसं आपल्याकडे नाक आहे, नाकाचं काम काय आहे? श्वसन प्रक्रिया चालू ठेवणं, म्हणजे रेस्पिरेशन चालू ठेवणं. तसं झाडांचं सुद्धा रेस्पिरेशन असतं. लक्षात घ्या, जसं आपण O2 घेतो आणि CO2 सोडतो, तसं प्लॅंट काय करतात? CO2 घेतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात. मग आपल्याकडे ही प्रक्रिया करण्यासाठी नोज आहे, म्हणजे नॅझल कॅव्हिटी आहे. त्यांच्याकडे कोण असतो? तर स्टोमॅटा असतो. लक्षात घ्या मित्रांनो, आता आपण कंडक्टिंग टिश्यू पाहत होतो. कंडक्टिंग टिश्यूने काय केलं? वॉटर कॅरी केलं. स्टोमॅटाने काय केलं? तर कार्बन डायऑक्साइड कॅरी केला. मग ज्यावेळेस हे दोन मीडियम एकत्र येतात त्यावेळेस आपल्याला गरज पडते लाईटची, म्हणजे सनलाईटची. आणि अशी सनलाईट ऍब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतो? तर क्लोरोफिल करतो. आणि हा क्लोरोफिल कोणत्या कलरचा आहे? तर ग्रीन कलरचा आहे. मग जो ग्रीन कलरचा क्लोरोफिल आहे तो कशामध्ये असणार? तर प्लास्टिड मध्ये. आणि तो प्लास्टिड आपल्याला कुठे सापडतो? तर या लीव्हज मध्ये. म्हणून झाडांची पानं कोणत्या कलरची सापडतात? तर हिरव्या कलरचे. एकदम आपल्याकडे हा जनरल नॉलेजचा पॉइंट आहे. जर आपल्याकडे ग्रीन कलरची झाडांची पानं सापडत असतील तर आता इथे कोण कोण आले? कार्बन डायऑक्साइड आहे, पाणी आहे. पाणी कोणी वाहून आणलं? झायलेमने. झायलेम कोण होता? कंडक्टिंग टिश्यू होता. जर आपण कार्बन डायऑक्साइडचा विचार केला तर तो काय आहे? गॅसियस फॉर्म मध्ये आहे. मग त्याला झाडामध्ये कोणी आणलं? तर स्टोमॅटाने आणलं. स्टोमॅटा काय आहे? वन ऑफ द पेशी ऑर्गॅन आहे. लक्षात घ्या, तो पेशी ऑर्गॅन किंवा सेल ऑर्गॅन आहे. तो सेल ऑर्गॅन काय करतो? तिथे आलेले जे काही गॅसियस पार्टिकल आहेत त्यांना ट्रान्सपोर्ट करतो, त्यांना कॅरी करतो. देन या लीव्हज मध्ये आता आपल्याला CO2 प्लस H2O अशी कंडिशन मिळते. आता फायनल यांचा गोल काय असणार आहे? टू प्रोड्यूस फूड. लक्षात घ्या, त्यांना काय बनवायचं आहे? फूड बनवायचं आहे. जर त्यांना फूड बनवायचं असेल आणि जर त्यांच्याकडे रॉ मटेरियल असेल तर त्यांना ही रिएक्शन कंडक्ट करण्यासाठी लाईटची गरज असते. आणि ती लाईट ऍब्झॉर्ब करण्याचं काम कुणाचं आहे? ग्रीन पिगमेंटचं, ज्याचं नाव काय असणार आहे? क्लोरोफिल. मग लक्षात घ्या, जर प्लॅंटकडे सनलाईट अवेलेबल असेल तर ह्या CO2 आणि H2O मध्ये रिएक्शन होते आणि ह्या रिएक्शन पासून त्यांच्याकडे ग्लुकोज मॉलिक्यूल म्हणजे त्यांचं फूड तयार होतं. आणि ते फूड झाडाच्या विविध भागांमध्ये पाठवण्याचं काम पुन्हा कोण करणार? कंडक्टिंग टिश्यू. लक्षात घ्या मित्रांनो, खूप सोपं आहे. कंडक्टिंग टिश्यू म्हणजे एक पाईप सारखी एक बॉडी आहे. एक आपल्याकडे ती बॉडी एक ट्यूब सारखी सुद्धा आहे. मग ही ट्यूब सारखी किंवा पाईप सारखी बॉडी काय करणार आहे? एक वेळेस पाणी घेऊन जाणार आहे, त्या पाण्याचं फूड मध्ये कन्व्हर्जन करणार आहे. आणि जो दुसरा ट्यूब आहे किंवा दुसरा पाईप आहे किंवा दुसरा कंडक्टिंग टिश्यू आहे की ज्याचं नाव फ्लोएम आहे, तो काय कॅरी करणार आहे? फूड कॅरी करणार आहे. मग अशा प्रकारे पूर्ण प्लांट मध्ये कंडक्टिंग टिश्यू पसरलेले असतात की जे त्यांच्याकडे होणारं फोटोसिंथेसिस. लक्षात घ्या, आता आपण जी पूर्ण रिएक्शन पाहिली ती कोणती रिएक्शन होती? तर फोटोसिंथेसिस रिएक्शन, म्हणजे प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया होती. मग ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये झाड स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? तर स्वयंपोषी म्हणतो, म्हणजेच ऑटोट्रॉपिक म्हणतो. आणि ज्यावेळेस ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन त्यांच्याकडे क्रिएट होतं, याचा अर्थ त्यांच्याकडे कोणती रिएक्शन झाली? फोटोसिंथेसिस. म्हणजे त्यांनी स्वतःचं अन्न काय केलं? तर स्वतः बनवलं. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण या प्रकारचे गुणधर्म पाहतो मग या गुणधर्मावरून आपल्याला कळतं की प्राणी वेगळा आहे, वनस्पती पूर्ण वेगळा आहे. म्हणून आपण प्राणी आणि वनस्पती दोघांना मिक्स केलं नाही, तर दोघांचा ग्रुप काय केला? वेगळा केला. मग असेच आपल्याकडे एक सायंटिस्ट आहे की ज्यांचं नाव आहे एचर. लक्षात घ्या, यांनी 1883 मध्ये अजून आपल्याला वनस्पतींचे 2 ग्रुप दिले की एका ग्रुपला त्यांनी काय म्हटलं? बीजपत्री. आणि दुसऱ्या ग्रुपला त्यांनी काय म्हटलं? की अबीजपत्री. लक्षात घ्या, आता हे मराठी नावं थोडेसे अवघड वाटतात पण यांना इंग्लिश नावं खूप सोपे आहेत. तर एकाचं नाव आहे आपल्याकडे क्रिप्टोगॅम. लक्षात घ्या, काय नाव आहे?
क्रिप्टोगॅम आणि दुसऱ्याचं नाव आहे फॅनेरोगॅम. आता हे नाव आपल्याला भरपूर फॅमिलियर आहे. लक्षात घ्या, अबीजपत्री आणि बीजपत्री कशाला म्हणायचं? ज्या झाडांच्या, लक्षात घ्या, ज्या झाडांच्या फळामध्ये बीज असतं किंवा ज्या झाडांना बीज असतं. आता बीज म्हणजे काय? बीज म्हणजे सीड किंवा त्याला आपण बी सुद्धा म्हणू शकतो. ज्या झाडांकडे बी आहे त्यांना म्हणायचं बीजपत्री म्हणजे फॅनेरोगॅम. ज्या झाडांकडे बी नाही त्यांना म्हणायचं अबीजपत्री म्हणजे काय म्हणायचं? तर क्रिप्टोगॅम. मग लक्षात घ्या, आता आपल्याकडे प्राण्यांचं वनस्पतींचं वर्गीकरण आपल्याला माहित आहे की आपण लगेच पाहून सांगू शकतो की समजा आपल्याला शेवाळ दिसलं, मग आपल्याला कळतं शेवाळामध्ये बी असणार आहे का? तर नाही. जर शेवाळामध्ये बी नसेल तर त्याचा ग्रुप कोणता झाला? अबीजपत्री. समजा आपण एखादा आंब्याचं झाड पाहिलं, आपल्याला कळतं की आता हा आंबा आहे, याच्या आतमध्ये एक सीड असणार आहे, एक बी असणार आहे, म्हणजे तो ग्रुप कोणता झाला? तर बीजपत्री. मग लक्षात घ्या, ह्या एचर यांनी काय केलं? यांनी पाहिलं की आपल्या आजूबाजूला भरपूर प्रकारचे झाडं दिसता येते. जर आपल्या आजूबाजूला भरपूर प्रकारचे प्लांट असतील तर प्रत्येक प्लांट मध्ये काही ना काही फीचर्स आहे. प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. काहींना फळ येतात, काहींना फळ येत नाही, तर काहींना फुलं येतात, काहींना फुलं नाही. काही खूप उंच आहेत, काही खूप लहान आहेत, काही खूप एवढे लहान आहेत की ते फक्त पाण्यामध्येच जगतात. जर पाण्यातून बाहेर आले तर ते लगेच मरतात. ह्या सगळा स्टडी कोणी केला? एचर यांनी केला. आणि ज्यावेळेस यांनी हा पूर्ण स्टडी केला मग त्यांनी प्लांटला 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. मग एका ग्रुपला काय म्हटलं? क्रिप्टोगॅम. मग क्रिप्टोगॅम कशाला म्हणायचं? की ज्या झाडांना बीज नाही म्हणजे ते काय झाले? अबीजपत्री. आणि ज्या झाडांना बीज आहे त्यांना काय म्हणायचं? बीजपत्री. म्हणजेच काय म्हणायचं? तर फॅनेरोगॅम म्हणायचं. मग याची डिस्कवरी कोणी केली? द सायंटिस्ट ऑफ एचर. केव्हा केली? इनटू द इयर ऑफ 1883 म्हणजे 1883 मध्ये. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे सगळं क्लासिफिकेशन करतो, क्लासिफिकेशन करताना आपल्याला काही गुणधर्म विचारात घ्यावे लागतात. मात्र लक्षात घ्या, गुणधर्म विचारात घ्यायचे म्हणजे काय घ्यायचं? ज्यावेळेस आपण नॉर्मली आपण आपल्या ह्युमन मध्ये सुद्धा क्लासिफिकेशन करताना आपण विचार करतो की एखाद्या व्यक्तीचा कलर काय आहे, एखाद्या व्यक्तीची हाईट किती आहे, किंवा एखाद्या व्यक्तीकडे कोणतं ऑर्गॅन नाही. मग लक्षात घ्या, याच्यावरून आपण काय केलं? 2 ह्युमन मध्ये क्लासिफिकेशन केलं. मग अशीच कन्सेप्ट आपल्या वनस्पतीमध्ये पाहिजे आहे. मग ज्यावेळेस आपण वनस्पतींचा विचार करतो त्यावेळेस एचर यांनी काय केलं की वनस्पतीमध्ये काहीतरी डायव्हर्सिफिकेशन दिसतंय, काहीतरी चेंजेस दिसतात. ज्यावेळेस काहीतरी चेंजेस किंवा काहीतरी बदल दिसतात याचा अर्थ प्रत्येक झाडाचं स्ट्रक्चर वेगळं आहे, प्रत्येक झाडाचं कार्य वेगळं आहे. इव्हन त्यांचं हॅबिटेट म्हणजे त्यांची ग्रोईंग कॅपॅसिटी, जिथे ते ग्रो होतात त्याला आपण त्यांची ग्रोईंग कॅपॅसिटी म्हणतो, किंवा त्यांचं राहण्याचं घर म्हणजेच हॅबिटेट, हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. जर हे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल तर त्यांच्याकडे असणारे त्यांचे ऑर्गॅन. मग लक्षात घ्या, झाडांकडे कोणते ऑर्गॅन असतात? झाडांना फुलं आहेत, पानं आहेत, त्यांना स्टेम आहेत म्हणजे त्यांचं खोड आहेत, त्यांना मुळं म्हणजे त्यांचे रूट्स आहेत. मग हे प्रत्येक झाडांकडे आहेत का रे? नाही. जर प्रत्येक झाडांकडे नसतील किंवा काही झाडांकडे असतील याचा अर्थ त्या 2 झाडांमध्ये काहीतरी फरक आहे. पण या सगळ्या झाडांमध्ये आपल्याला एक फंक्शन कॉमन पाहायला मिळतं, ते म्हणजे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता इथे काहींना प्रश्न पडला असेल की जर सगळे झाडं वेगवेगळे आहेत तर पूर्ण त्यांचं क्लासिफिकेशन वेगळं का नाही केलं? तर लक्षात घ्या, यातलं एक पण झाड जे काही प्राण्यांचं वर्गीकरण आहे त्यामध्ये जात नाही. कारण ते आणि हे, लक्षात घ्या, प्राणी आणि वनस्पती दोघांमध्ये एक कॉमन फरक होता. कोणता? एक ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन होता म्हणजे स्वयंपोषी होता, तर दुसरा काय आहे? परपोषी. मग एचर यांनी काय केलं? जेवढे स्वयंपोषी आहे ते सगळे घेतले. त्या स्वयंपोषीमध्ये ज्यांना बीज आहे त्यांना म्हटलं बीजपत्री म्हणजेच त्यांना काय म्हटलं? फॅनेरोगॅम. ज्यांच्याकडे बीज नाही त्यांना म्हटलं अबीजपत्री म्हणजे काय म्हटलं? क्रिप्टोगॅम. आणि यानुसार ते काय करत गेले? त्यांचं वर्गीकरण करत गेले. पण वर्गीकरण करत असताना त्यांना काही गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं होतं. मग ते काही गोष्टी म्हणजे काय? त्यांचा आधार किंवा कोणत्या बेसिसवरती ते त्या वनस्पतींचं वर्गीकरण करतायत. मग लक्षात घ्या मित्रांनो, बेसिस म्हणजे काय? कोणकोणते फॅक्टर? लक्षात घ्या, याच्यावरती आयोगाने पीवायक्यू विचारलेला आहे. ज्यावेळेस आपण हे पीवायक्यू पाहतो एकदम सिंपल पीवायक्यू असतात की कोणकोणते क्रायटेरिया कन्सिडर केले जातात फॉर द प्लांट क्लासिफिकेशन. मग आता हेच आपण क्रायटेरिया पाहणार आहोत. मग त्यातला पहिला क्रायटेरिया आहे अवयव. मग लक्षात घ्या, आता आपल्या सगळ्यांना माहित आहे जसे आपल्याला आपल्या बॉडीमध्ये अवयव आहेत म्हणजे ऑर्गॅन आहेत, अशाच प्रकारे अवयव हे वनस्पतींना सुद्धा असतात. मग ते अवयव कोणते आहेत? आपल्या सगळ्यांना माहित आहे की वनस्पतींकडे लीव्स असतात, वनस्पतींकडे ब्रँचेस आहेत, वनस्पतीकडे त्यांना कंडक्टिंग टिश्यू आहेत कॅरी करणारे, की जे झायलेम आणि फ्लोएम असतात, की ज्यांना आपण ऊती संस्था म्हणतो. देन वनस्पतींकडे रूट्स आहेत, वनस्पतींकडे स्टेम आहेत, इव्हन काही वनस्पतींना फ्लावर सुद्धा आहे, काही वनस्पतींना फ्लावर नाहीत. मग काही वनस्पतींना फ्लावर असतील तर त्यांना फ्लावरचं कन्व्हर्जन हे फ्रूट मध्ये पण झालेलं दिसतं. इव्हन काही फळांमध्ये सीड आहेत म्हणजे बी आहेत, तर काही फळांमध्ये बी नाहीत. मग लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळे झाले वनस्पतींचे गुणधर्म. मग जे गुणधर्म काही वनस्पतीमध्ये सेम असतील त्यांचा एक ग्रुप बनवायचा, जे गुणधर्म काही वनस्पतीमध्ये नाही त्यांचा पूर्ण वेगळा ग्रुप बनवायचा. मग लक्षात घ्या,
जर गुणधर्मांचा आपण अभ्यास करत गेलो मग सिंपल आहे. समजा एक वनस्पती आहे XYZ नावाची. समजा या XYZ वनस्पतीमध्ये आपल्याला काहीच पार्ट दिसत नाही, काहीच पार्ट म्हणजे त्यांच्याकडे लीव्ज नाही, रूट नाही, स्टेम नाही, मग त्यांचा एक ग्रुप बनवायचा. मग दुसरी वनस्पती सापडते की त्यांच्याकडे आपल्याला थोडेफार ऑर्गॅन दिसतात, मग त्यांना रूट दिसतात, त्यांना लीव्ज दिसतात, पण फ्लावर दिसत नाही, मग त्यांचा ग्रुप वेगळा करायचा. पुन्हा आपल्याला अजून एक वनस्पती भेटली की ती पूर्ण मॉडिफाय आहे, त्यांच्याकडे सगळे ऑर्गॅन आहे, इव्हन त्यांच्याकडे फ्लावर पण आहे, इव्हन त्यांच्याकडे फळं पण आहे, इव्हन त्या फळामध्ये बी पण आहे, मग त्यांचा ग्रुप वेगळा करायचा. मग ज्यावेळेस आपण असे वेगवेगळे ग्रुप तयार करतो, ह्या वेगवेगळ्या ग्रुप तयार करण्यासाठी आपल्याला काही आधारांची गरज असते, काही बेसिस ऑफ क्रायटेरिया ठरवण्याची गरज असते. मग ते क्रायटेरियामध्ये सगळ्यात पहिला क्रायटेरिया कोणता आहे आपला? अवयव असणे किंवा नसणे. लक्षात घ्या. मग अवयव आहेत की नाही, समजा अवयव असेल तर त्यांचा ग्रुप वेगळा, समजा अवयव नाही तर त्यांचा ग्रुप वेगळा. देन दुसरं काय आहे? पाणी व अन्नाचे वहन करणे. हे आपण सुरुवातीलाच पाहिलं की प्लॅन्टकडे कोणता टिश्यू असतो? तर कंडक्टिंग टिश्यू असतो. लक्षात घ्या. कंडक्ट म्हणजे स्वतः सोबत कॅरी करणे, त्याला काय म्हणतो आपण? कंडक्टिंग टिश्यू. असे दोन टिश्यू आहेत, एक आहे आपल्याकडे झायलेम आणि दुसरा आहे आपल्याकडे फ्लोएम. जो झायलेम आहे तो काय कॅरी करतो? वॉटर कॅरी करतो. आणि जो फ्लोएम आहे तो काय कॅरी करतो? तो फूड कॅरी करतो. मग यांना म्हणतो आपण कंडक्टिंग टिश्यू. मग मित्रांनो, आपल्याला दोन गोष्टी माहित आहे, काही प्लांट हे व्हॅस्क्युलर प्लांट असतात आणि काही प्लांट हे नॉन व्हॅस्क्युलर प्लांट असतात. आता लक्षात घ्या, व्हॅस्क्युलर प्लांट कसे ओळखायचे? जे एकदम असे उंच वाढलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मँगो प्लांट, हे आंब्याचं झाड खूप उंच वाढलेलं आहे, म्हणजे व्हॅस्क्युलर प्लांट. मग याच्यावरून आपल्याला कळतं की त्यांच्या पूर्ण बॉडीमध्ये काय असणार आहे? कंडक्टिंग टिश्यू. कशावरून समजलं आपल्याला? कारण त्यांना झाडांना मुळं आहेत खाली आणि त्यांची पानं वरती आहेत. मग मुळांपासून वरती पानापर्यंत पाणी घेऊन जायचं असेल तर त्यांना एक सिस्टीम हवी, आणि ती सिस्टीम म्हणजे कोण आहे? कंडक्टिंग टिश्यू. जर आपण ह्याच आंब्याच्या झाडाच्या विरुद्ध गेलो, फॉर एक्झाम्पल आपण अलगे पाहिले, अलगे म्हणजे शेवाळ. मग आपल्या सगळ्यांना माहित आहे की अलगे हे कोरड्या जागेमध्ये येत नाही, त्यांना ओलावा लागतो किंवा पाणी लागतं. जर त्यांना पाणी लागत असेल आणि जर आपण आंब्याच्या झाडाचा विचार केला तर आंब्याचं झाड पूर्णपणे पाण्यात येऊ शकत नाही. हाच तर झाला त्यांचा गुणधर्म. मग लक्षात घ्या, जर आपण शेवाळ पाहिलं तर शेवाळांना कंडक्टिंग टिश्यू नसतात, कारण त्यांना आपल्याला बॉडी टॉप टू बॉटम हे आयडेंटिफाय करताच येत नाही, म्हणजे त्यांच्याकडे बॉडी ऑर्गॅन नाहीत. मग याच्यावरून आपल्याला कळतं की शेवाळ वेगळा आहे आणि आंबा वेगळा आहे, म्हणजे आपण दोघांचा ग्रुप काय करणार? तर सेपरेट करणार. यालाच तर काय म्हणतो आपण? वनस्पतींचं वर्गीकरण. देन आपल्याकडे दुसरा पार्ट कोणता आहे? समजा वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे की नाही. मग लक्षात घ्या मित्रांनो, पहिला आपण कोणता घेतला? अवयव आहेत की नाही. दुसरा आपण काय घेतला? त्यांच्याकडे पाणी आणि अन्नाची वहन करण्याची कॅपॅसिटी किंवा त्यांच्याकडे तो ऑर्गॅन म्हणजे ऊती संस्था की ज्याला आपण काय म्हणतो? कंडक्टिंग टिश्यू आहेत की नाही. देन थर्ड पार्ट कोणता आहे आपल्याकडे? त्या वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे की नाही. पुन्हा आपण तेच एक्झाम्पल घेऊयात. समजा आपल्याकडे मँगो प्लांट आहे, म्हणजे आंब्याचं झाड आहे, आणि दुसरं आपल्याकडे शेवाळ आहे. मग आता मला सांगा, शेवाळांना फळं असतात का? तर नाही. जर शेवाळांना फळं नसतील तर त्या फळांमध्ये बी असणार आहे का? अजिबात नाही, कारण फळच नाही. जर आपण आंब्याचं पाहिलं तर आंब्यामध्ये फळं आहे, बिया आहे, याचा अर्थ ते झाड झालं बीजपत्री आणि शेवाळ झालं अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅम, आणि ते झालं फायनोरोगॅम, म्हणजे हे झालं थोडक्यात त्यांचं वर्गीकरण. मग लक्षात घ्या, हे सगळं आपण काय पाहतोय? आधार किंवा आपल्याकडे जो बेसिस फॉर क्लासिफिकेशन आहे ते पाहतोय. हे झाले आपले 3 क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया. देन फोर्थ वन काय आहे? की त्या बियांना आवरण आहे की नाही. मित्रांनो, आता लक्षात घ्या, हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. सगळ्यात फर्स्ट आपण काय पाहिलं? की अवयव आहे की नाही. दुसरं आपण काय पाहिलं? की त्यांच्याकडे कंडक्टिंग टिश्यू आहेत की नाही. थर्ड आपण काय पाहिलं? त्यांच्याकडे बी म्हणजे सीड आहेत की नाही. आणि फोर्थ वन आपण काय पाहतोय? त्या सीडला आउटर कव्हरिंग आहे की नाही. मग लक्षात घ्या, सीडला आउटर कव्हरिंग आहे की नाही म्हणजे थोडक्यात काय? पुन्हा आपण आंब्याचं उदाहरण घेऊयात. आपण सगळ्यांनी आंबे खाल्लेत, बरोबर? मग आपल्याला माहिती आहे की आंब्यामध्ये कोई असते, म्हणजे सीड असते. हे सीड एकदम मध्ये आहे आणि त्याच्या आजूबाजूला एक फ्लेशी लेअर आहे की जी आपण कन्झ्युम करतो, म्हणजे आपण खाऊन घेतो. मग लक्षात घ्या, यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की आंब्याची कोई किंवा आंब्याचं सीड मध्यभागी आहे आणि त्याच्या बाहेर काय आहे? एक आवरण आहे. पण प्रत्येक झाडांच्या फळांना असं आवरण नसतं. मग लक्षात घ्या, जर आवरण असेल तर त्यांचा ग्रुप वेगळा, जर आवरण नसेल तर त्यांचा ग्रुप वेगळा. हे सुद्धा कोण करतं? तर वनस्पतींचं वर्गीकरण करतं. मग याच्यावर आपल्याला एक गोष्ट समजली असेल तर लक्षात घ्या, पहिली गोष्ट त्यांच्याकडे ऑर्गॅन आहे की नाही. दुसरी गोष्ट त्यांच्याकडे त्यांचे अन्नाचं आणि जे काही फूड आहे, सॉरी जे काही वॉटर आहे, अन्न आणि पाण्याचं वहन करण्याची क्षमता आहे की नाही. तिसरी गोष्ट आपण काय पाहिली? की त्यांच्याकडे बी आहे की नाही. फोर्थ काय पाहिलं? समजा बी असेल तर त्या बी ला आवरण आहे की नाही. त्यावरून पुन्हा त्यांचे ग्रुप वेगळे होणार. आणि फिफ्थ नंबरला आपल्याला काय पाहायचं आहे? की त्यांच्या बियांमध्ये आपल्याला बीजपत्र अभ्यासता येतात का. आता बीजपत्र अभ्यासाचे म्हणजे काय? आपल्या सगळ्यांना कॉटिलिडॉन ही कन्सेप्ट माहित आहे. लक्षात घ्या, कोणती कन्सेप्ट?
कॉटिलिडॉन. आता कॉटिलिडॉन दोन प्रकारचे असतात, काही आपल्याकडे डायकॉट आहेत आणि काही आपल्याकडे मोनोकॉट आहेत. आता नावातच आहे, मोनो म्हणजे सिंगल आणि डाय म्हणजे डबल. मग तुम्ही सगळ्यांनी हरभरा किंवा शेंगदाणा पाहिला असेल, शेंगदाणा आणि हरभरा आपण मधून दोन भागामध्ये डिवाइड करू शकतो. जर तो दोन भागामध्ये डिवाइड होत असेल तर आपण कशाचं डिव्हिजन केलं, कॉटिलिडॉनचं. किती भागामध्ये डिव्हिजन केलं, दोन भागामध्ये, म्हणून त्याला म्हणायचं डायकॉट. पण समजा आपण आंबा घेतला तर आंब्याचं दोन पार्ट मध्ये डिव्हिजन होणार आहे का, नाही, म्हणजे तो काय झाला, मोनोकॉटिलिडॉन. लक्षात घ्या, आंबा म्हणजे आंब्याच्या सीड्स म्हणजे त्या कोईचं दोन भागामध्ये डिव्हिजन होणार आहे का, नाही. मग हे सगळे क्लासिफिकेशन किंवा हे सगळे क्रायटेरिया कशाचे झाले, आपल्याकडे वर्गीकरणाचे झाले. मग वर्गीकरण करताना खूप सोपी कन्सेप्ट असते, लक्षात घ्या. त्यांच्याकडे काय वेगळं दिसतंय यावरून आपण त्यांचं काय करतो, तो वर्गीकरण करतो. मग सगळ्यात पहिल्यांदा अवयव, देन त्यांच्याकडे असणारे त्यांचं कंडक्टिंग टिश्यू, देन त्यांच्याकडे असणारं बी, देन बीला आवरण आहे की नाही, किंवा बीचे किती भागामध्ये डिव्हिजन होतं. जर एका भागामध्ये डिव्हिजन झालं तर मोनोकॉट, जर दोन भागामध्ये डिव्हिजन झालं तर आपण त्याला काय म्हणणार, डायकॉट म्हणणार. मग मित्रांनो, ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं क्लासिफिकेशन करतो तर हे क्लासिफिकेशन आपण एकदम बेसिस लेवलला करतो. आणि जर याच्याही पुढे जायचं असेल तर आपल्याला त्यांच्या पूर्ण ऑर्गॅनचा अभ्यास करावा लागतो. मग कोणकोणते ऑर्गॅन आहे आपल्याकडे, मग फुले आहे, फळे आहे, बिया आहे, हे प्रत्येक ऑर्गॅनला येणार आहेत का, सॉरी प्रत्येक झाडांना येणार आहेत का, नाही. जर काही झाडांचा विचार केला तर त्यांना हे पूर्ण पार्ट अब्सेंट आहेत. फॉर एक्झाम्पल अल्गे म्हणजे शेवाळ, जर शेवाळांना हा भाग नसेल तर शेवाळांचा ग्रुप पूर्णपणे वेगळा होतो. आणि जर आपण आंब्याचा विचार केला तर आंब्याला हे सगळं आपल्याला सापडतं. मग लक्षात घ्या, कोणत्याही झाडामध्ये फ्लावर खूप महत्वाचा रोल प्ले करतो. लक्षात घ्या, फ्लावर, फुलं. आता फुलं का महत्वाची आहेत मित्रांनो, आपल्याकडे दोन टाइपचं रिप्रोडक्शन असतं. आता ऍक्च्युअली रिप्रोडक्शनचा कन्सेप्ट मी ह्या पीपीटी वरती घेतलेलं नाहीये, पण जर तुम्हाला रिप्रोडक्शन बद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर आपला जो टेलिग्रामचा चॅनल आहे तुम्ही तो जॉईन करा, त्यावरती त्याची पीडीएफ येऊन जाईल. मग त्यामध्ये तुम्हाला पूर्ण नोट्स अवेलेबल होऊन जातील की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. मग मित्रांनो, रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर आपल्याकडे दोन टाइपचं रिप्रोडक्शन असतं की ज्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो, म्हणजे आपली प्रजनन संस्था. मग कोणत्याही ॲनिमलला किंवा कोणत्याही वनस्पतीला जर नवीन आयुष्य तयार करायचं असेल तर प्रजनन संस्था खूप महत्वाची असते. मग लक्षात घ्या, यासाठी आपल्याला काही ऑर्गॅनची गरज असते. जसं आपल्या सिस्टीम मध्ये म्हणजे एखाद्या मानवी सिस्टीम मध्ये आपल्याला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन असतात. मेलचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन वेगळे, फिमेलचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन वेगळे, म्हणजे दोघांची प्रजनन संस्था कशी असते तर वेगळी असते. त्याच प्रकारे झाडांची प्रजनन संस्था, लक्षात घ्या, दोन प्रकारे डिवाइड आपण करू शकतो, एक सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि दुसरी असेक्सुअल रिप्रोडक्शन. जर आपण प्लांट मध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन हा पॉइंट पाहत असेल तर प्लांट मध्ये होणारं सेक्सुअल रिप्रोडक्शन कशांमध्ये होतं तर फुलांमध्ये होतं, कारण फुले हे त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहेत. लक्षात घ्या, मग ज्यावेळेस फ्लावर हे त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन असतात तर फ्लावर मध्ये पण दोन कंडिशन असतात, मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर. मग त्या मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर मध्ये काय होतात, सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं आणि त्यापासून नवीन फ्रूट तयार होतं आणि त्या फ्रूटच्या आतमध्ये सीड असतं, म्हणजेच त्या बी पासून पुन्हा नवीन झाड तयार होतं. याला म्हणतात नवीन लाईफ तयार होण्याची प्रोसेस. कशावरती डिपेंड आहे तर फुलांवरती डिपेंड आहे. पण जर एखाद्या झाडाला फुलं नसतील मग त्यांची प्रजनन संस्था कशी असेल तर त्यांची प्रजनन संस्था ही असेक्सुअल मेथडने होते. मग असेक्सुअलचे भरपूर प्रकार आहेत. मग काही बीजाणूं थ्रू होतात, बीजाणूंना म्हणतात स्पोर फॉर्मेशन, किंवा काही यांचे आपण तुकडे करून लावतो त्यांना आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो, किंवा काहींची आपण कटिंग करतो. फॉर एक्झाम्पल गुलाबाचं झाड, आपल्या सगळ्यांना माहित आहे आपण गुलाबाचं झाड कसं लावतो. लक्षात घ्या, गुलाब थोडासा अपवाद आहे, रोज प्लांटला फ्लावर पण आहे पण त्या फ्लावरला फ्रूट मध्ये कन्वर्ट होण्याची कॅपॅसिटी नाही, म्हणजे त्यांना सीड नाही. मग आपण ते गुलाबाचं झाड हे असेक्सुअल रिप्रोडक्शनने ग्रो करतो. त्या झाडाची आपण थोडीशी फांदी कट करतो, त्या फांदीला आपण ग्रो करतो, म्हणजे ती मेथड कोणती झाली तर असेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि फ्लावर असेल, फ्लावर पासून नवीन झाड तयार होत असेल म्हणजे फ्रूट तयार होत असेल, त्या फ्रूट मध्ये सीड असेल तर ती मेथड कोणती झाली सेक्सुअल रिप्रोडक्शन. मग लक्षात घ्या, कोणत्याही झाडांमध्ये हे अवयव असणं आपल्याला किती महत्वाचं आहे हे यावरून समजतं. आणि ह्याच अवयवावरून आपण वनस्पतींचं काय करत असतो तो वर्गीकरण करत असतो. मग यावरून आपण दोन गोष्टी सांगतो, एक तर त्या वनस्पती काय असणार बीजपत्री किंवा त्या काय असणार अबीजपत्री. मग लक्षात घ्या, आपण आजच्या लेक्चर मध्ये फक्त एकच पार्ट पाहणार आहोत, तो म्हणजे अबीजपत्री. आणि ज्यावेळेस आपण सेकंड पार्ट घेऊ किंवा सेकंड लेक्चर घेऊ त्यावेळेस आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, बीजपत्रींचा म्हणजेच फॅनोरगॅमचा. मग बीजपत्री आणि अबीजपत्री कशाला म्हणायचं की ज्यांच्यामध्ये बिया आहेत ते काय झाले बीजपत्री म्हणजे फॅनोरगॅम, ज्यांच्यामध्ये बिया नाहीत ते काय झाले अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅम. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हा सगळा स्टडी करतो, स्टडी करताना अबीजपत्रीमध्ये बियांचा काही संबंधच राहत नाही. पण
जर आपण बीजपत्रीमध्ये गेलो तर इथं बियांचा संबंध असतो, मग त्यामध्ये काही बियांना कव्हरिंग असतं म्हणजे आवरण असतं, तर काही बियांना आवरण नसतं. मग लक्षात घ्या, त्याच्यावरून सुद्धा पुन्हा त्याचे दोन टाईप पडतात. लक्षात घ्या, बी आहे पण बीला आवरण नाही, टाईप वेगळा. बी आहे पण बीला आवरण आहे, पुन्हा प्रकार वेगळा. मग लक्षात घ्या, समजा एखाद्या बीला आवरण असेल तर त्यांना म्हणायचं आवृत्त बीजी. लक्षात घ्या, त्यांना आपण काय म्हणणार आहे, आवृत्त. आवृत्त म्हणजे आवरण आहे. आणि एखाद्या बीला आवरण नसेल तर त्यांना म्हणायचं अनावृत्त बीजी, किंवा त्यांना म्हणायचं जिम्नोस्पर्म, म्हणजे बी आहे पण बीला आवरण नाही. लक्षात घ्या, खूप सिंपल आहे. आपण पहिल्यांदा दोन ग्रुप पाहिले, एक बीजपत्री, दुसरा अबीजपत्री, म्हणजे फॅनोरोगॅम आणि क्रिप्टोगॅम. फॅनोरोगॅमला बी आहे, लक्षात घ्या, बी आहे, पण त्याचे पुन्हा दोन ग्रुपमध्ये डिव्हिजन होतं. त्या बीला कव्हरिंग आहे की नाही. जर बीला कव्हरिंग असेल तर आपण त्याला काय म्हटलं, अँजिओस्पर्म, म्हणजे आवृत्त बीजी, म्हणजे कव्हरिंग आहे. लक्षात घ्या, आवृत्त म्हणजे आवरण, बीजी म्हणजे बी, म्हणजे बीला आवरण आहे. आणि अनावृत्त बीजी म्हणजे बी आहे पण आवरण नाही, म्हणून त्याला म्हणलं अनावृत्त बीजी. जर हे दोन शब्द अवघड वाटत असेल तर सिंपल लक्षात ठेवा, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म हे शब्द आपल्याला फॅमिलियर वाटतात. मग अँजिओस्पर्म म्हणजे काय, की सीड आहे बट त्यांना कव्हरिंग नाही, सॉरी कव्हरिंग आहे. आणि जिम्नोस्पर्म म्हणजे काय, सीड आहे पण कव्हरिंग नाही. मग हे सगळे ग्रुप आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात, फॅनोरोगॅम मध्ये, म्हणजे बीजपत्रीमध्ये. मग लक्षात घ्या, पुन्हा जर आपण डीप मध्ये गेलो, लक्षात घ्या हे खूप डीप मध्ये आहे. पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं की बी आहे, पुन्हा बियाला हे आवरण पाहिलं, पुन्हा त्यांचं आपण कन्व्हर्जन कशामध्ये करणार, कॉटिलिडॉन मध्ये. मग एचरने सुरुवातीला एवढा अभ्यास केला नव्हता, त्या अभ्यासामध्ये आपण हळूहळू इव्हॉल्युशन करत गेलो, म्हणजे आपण तिथे उत्क्रांती करत गेलो. आणि उत्क्रांती करत 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 मग आपल्याला एकदम प्राण्यांचं, सॉरी वनस्पतींचं वर्गीकरण आपण एकदम प्रॉपर केलं. आणि हे झालं आपलं पूर्ण प्रॉपर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. मग ज्यावेळेस आपण पूर्ण प्रॉपर क्लासिफिकेशन करतो, त्यामध्ये आपण पार कॉटिलिडॉन पर्यंत स्टडी करतो. म्हणजे आपल्याकडे डायकॉट आहे की मोनोकॉट आहे. मग आपल्या सगळ्यांना माहित आहे मोनोकॉट कशाला म्हणायचं आणि डायकॉट कशाला म्हणायचं, की जर आपल्या बियांचे दोन भागामध्ये डिव्हिजन होत असेल, लक्षात घ्या, दोन इक्वल भागांमध्ये डिव्हिजन होत असेल, देन इट इज कॉल्ड ॲज डायकॉट. आणि जर असं होत नसेल तर मग आपण त्याला काय म्हणणार, मोनोकॉट. मग आपल्याला माहित आहे की आपल्याकडे पल्सेस असतात, डाळी असतात, डाळींचं आपण दोन पार्ट मध्ये डिव्हिजन केलेलं असतं, म्हणजे डाळी काय झाल्या आपल्याकडे तर डायकॉट झाल्या. आणि जर एखाद्या बीचं दोन इक्वल भागांमध्ये डिव्हिजन होत नसेल तर आपण त्यांना काय म्हणणार आहोत, मोनोकॉटिलिडॉन म्हणणार आहोत. मग लक्षात घ्या मित्रांनो, आजच्या पार्ट मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत अबीजपत्री, आणि जो याचा पुढचा भाग असणार आहे, पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बीजपत्री. मग अबीजपत्रीनाच आपण काय म्हणतो रे, क्रिप्टोगॅम म्हणतो. मग लक्षात घ्या, क्रिप्टोगॅम मध्ये आपण एक्झॅक्ट काय पाहणार आहोत, की आपल्याकडे झाडांची उत्क्रांती कशी होत गेली. लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस सजीव तयार झाला, म्हणजे वनस्पती मधला सजीव, आपल्याला एकदम असं उंच झाड अवेलेबल नव्हतं. आपल्याकडे अगोदर एकदम छोटं झाड, की जे झाड एक पेशीय असणार आहे, नंतर ते बहुपेशीय झालं, बहुपेशीयपासून हळूहळू त्यांच्याकडे ऑर्गॅन तयार होत गेले. मित्रांनो, खूप सोपी कन्सेप्ट आहे, की ज्यावेळेस आपल्याकडे सजीव सृष्टीची निर्मिती झाली, एकदम अचानक मोठं झाड नाही निर्माण झालं, त्या झाडामध्ये प्रोग्रेस होत गेली, एक विकास होत गेला, त्यांची ग्रोथ होत गेली. मग लक्षात घ्या, ग्रोथ होण्याचा क्रम काय होता, तर अगोदर एकदम साधं झाड, की असं झाड की ते एक पेशीय असणार, नंतर हळूहळू ते काय झालं, बहुपेशीय झालं, नंतर बहुपेशीमध्ये हळूहळू त्यांच्याकडे ऑर्गॅन डेव्हलप होत गेले. मग ऑर्गॅन कोणते, तर रूट आहे, स्टेम आहे, लीव्ज आहे. मग लक्षात घ्या, असे ऑर्गॅन तयार होत गेले. नंतर हळूहळू त्यांची उंची वाढत गेली, नंतर उंची वाढल्यावरती त्यांच्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठी कंडक्टिंग टिश्यू आले. अशा प्रकारे त्यांची ग्रोथ होत गेली. आणि त्याच ग्रोथला आपण नंतर काय केलं, डिवाइड केलं, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलं. त्यालाच आपण काय म्हणणार, वनस्पतींचं वर्गीकरण. मग लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत, तर क्रिप्टोगॅम. आता क्रिप्टोगॅम सुद्धा तीन भागामध्ये डिवाइड झालेला आहे. त्यातला पहिला भाग आहे थॅलोफायटा, दुसरा भाग असणारे ब्रायोफायटा, आणि सगळ्यात शेवटचा भाग असणारे टेरिडोफायटा. लक्षात घ्या, सगळ्यात शेवटचा कोणता असणार आहे, टेरिडोफायटा. या तिघांचा मिळून कोण तयार होतो आपल्याकडे, तर क्रिप्टोगॅम तयार होतो. मग क्रिप्टोगॅम काय आहे, एक आपल्याकडे अबीजपत्री वनस्पती आहे, म्हणजे यांच्याकडे बिया नाहीत. जर यांच्याकडे बिया नाहीत याचा अर्थ हे पूर्ण विकसित झालेले झाडं नाहीत किंवा वनस्पती नाहीत. मग लक्षात घ्या, जर आपण सगळ्यात पहिला टाईप पाहिला थॅलोफायटा, मित्रांनो खूप महत्वाची कन्सेप्ट आहे, आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. जर तुम्ही पीवायक्यू चेक केले तर तुम्हाला दिसेल पीवायक्यू थॅलोफायटामध्ये पण आहे, ब्रायोफायटामध्ये पण आहे, आणि टेरिडोफायटामध्ये सुद्धा आहे. आणि हे तिघे कशाचे प्रकार आहेत, क्रिप्टोगॅमचे, म्हणजेच अबीजपत्री वनस्पतींचे, म्हणजेच यांच्याकडे बिया सापडत नाही. मग लक्षात घ्या,
जर यांच्याकडे बिया सापडत नसतील तर आपण थोडंसं कॉमन सेन्स वापरू शकतो की याचा अर्थ यांच्याकडे प्रॉपर डेव्हलप ऑर्गॅन किंवा त्यांचे जे काही अवयव आहेत ते पूर्णपणे तयार झालेले नाहीत. मग लक्षात घ्या, जर आपण थॅलोफायटाचा विचार केला तर थॅलोफायटा वनस्पती एकदम सिंपल स्ट्रक्चरची असते. एवढं सिंपल स्ट्रक्चर आहे की त्यांच्याकडे कोणतंच ऑर्गॅन म्हणजे त्यांचे असणारे फुलं, त्यांचे पानं, त्यांचे स्टेम, त्यांचे रूट्स हे आपल्याला काहीही सापडत नाही. मग लक्षात घ्या, जर हे काहीही सापडत नसतील तर अशा सगळ्यात सुरुवातीच्या ग्रुपला आपण काय नाव दिलंय? थॅलोफायटा. मग लक्षात घ्या, ज्या वनस्पतीकडे लीव्स नाही, त्यांच्याकडे रूट्स नाही, त्यांच्याकडे स्टेम नाही, तर त्यांच्याकडे बी असेल का रे? अजिबात नाही. म्हणून तर आपण त्यांना काय म्हणतोय? अबीजपत्री. म्हणजेच आपण अबीजपत्री मधला पहिला कोणता टाईप पाहतोय? तर थॅलोफायटा. मग लक्षात घ्या, थॅलोफायटा सगळ्यात जास्त कुठे ग्रो होतात? म्हणजे ते फक्त एकाच ठिकाणी सापडतात, ते म्हणजे पाणी. लक्षात घ्या, जर आपल्याला उद्या एक्झाम मध्ये विचारलं की थॅलोफायटाची कंडिशन कुठे आहे किंवा ते कुठे ग्रो होतात, तर कुठे ग्रो होतात? इन ॲक्वॅटिक कंडिशन, म्हणजेच पाण्यामध्ये. मग पाणी आपल्याकडे पुन्हा दोन टाईपचं आहे, गोड पाणी आणि खारं पाणी. लक्षात घ्या, गोड पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती पुन्हा वेगळ्या आहेत, खाऱ्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती सुद्धा वेगळ्या आहेत. जर दोनही वनस्पती वेगवेगळ्या असतील तर पुन्हा थॅलोफाइटचे आपले जे नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत ते पण चेंज होतात. मग गोड्या पाण्यातले एक्झाम्पल वेगळे आहेत, खारट पाण्यातले एक्झाम्पल सुद्धा काय आहेत? वेगवेगळे आहेत. मग लक्षात घ्या, आपल्याला जो थॅलोफाइटा आहे तो कशामध्ये सापडतो? तर पाण्यात सापडतो, म्हणजे ॲक्वॅटिक आहे. देन हा ॲक्वॅटिक कोणत्या कंडिशन मध्ये आहे? गोड्या पाण्यात पण आहे आणि खारट पाण्यात पण आहे. मग आता लक्षात घ्या, जर आपल्याला हे कळत नसेल तर पुन्हा टायटल कडे जायचं. टायटल काय आहे आपलं? अबीजपत्री, म्हणजे बिया नाहीत. मग लक्षात घ्या, जर बिया नसतील तर यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की त्यांच्याकडे कोणताही अवयव नाही. मग लक्षात घ्या, पुढचा पॉईंट तोच आहे की या वनस्पतींकडे मुळं नाहीत, म्हणजे त्यांच्याकडे रूट्स नाहीत, त्यांच्याकडे खोड पण नाही म्हणजे स्टेम नाही, त्यांच्याकडे पाने, फुले म्हणजे लिव्स आणि फ्लावर्स हे अवयव नसतात. जर हे अवयव त्यांच्याकडे नसतील तर याचा अर्थ त्यांच्याकडे बी डेव्हलप होणार नाही. मित्रांनो, पाठ करायचंच नाहीये, आपण फक्त इमॅजिन करायचंय की पूर्वी झाड कसं एकदम छोटं होतं, हळूहळू त्यांचे अवयव डेव्हलप होत गेले. मग पूर्वी जर झाड एकदम छोटं होतं तर ग्रुप वेगळा, देन अवयव डेव्हलप झाले, ग्रुप वेगळा, ते अवयव मॅच्युअर झाले, पुन्हा ग्रुप वेगळा, देन त्यांचं प्रॉपर एक मोठं प्लॅन तयार झालं, पुन्हा ग्रुप वेगळा. आपल्याला एकदम बेसिक वेने जायचं आहे. मग लक्षात घ्या, बेसिक वेने गेलो की मग आपल्याला कळतं की थॅलोफाइटाचा ग्रुप काय होता, ब्रायोफाइटाचा ग्रुप काय होता आणि टेरिडोफाइटाचा ग्रुप काय होता. मग लक्षात घ्या, जर आपण हे सगळं पाहत असेल तर बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, शेवाळ. शेवाळ सगळ्यांनी पाहिले. तुम्ही इमॅजिन करा की शेवाळ दिसतं कसं. आपल्या डोळ्यासमोर ती इमेज ठेवा. ज्यावेळेस आपण डोळ्यासमोर शेवाळ ठेवतो मग आपल्याला कळतं की त्या शेवाळांना मुळं पण नाही, खोडं पण नाही, पानं पण नाही, फुलं पण नाही, पण एक घटक आहे, तो म्हणजे क्लोरोफिल. म्हणजेच काय आहे? हरितद्रव्य. आपण लेक्चरच्या सुरुवातीलाच एक शब्द वापरला होता, स्वयंपोषी, म्हणजेच ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग लक्षात घ्या, त्यासाठी काय महत्वाचं आहे? ग्रीन कलर म्हणजे क्लोरोफिल. जर इथे झाडामध्ये क्लोरोफिल अवेलेबल असेल तर याचा अर्थ ते काय करणार आहे? स्वतःचं अन्न स्वतः बनवणार आहेत, म्हणजे ते झाले स्वयंपोषी किंवा ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग हे सर्व कशा थ्रू करणार आहे? विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेटिक रिएक्शन, म्हणजे ते प्रकाश संश्लेषणच्या अभिक्रियेपासून स्वतःचं अन्न स्वतः बनवणार आहेत. मग मित्रांनो, हे एकदम सिंपल आहे, हे आपल्याला कळतं. हे कधी समजतं? जर आपण डोळ्यापुढे शेवाळ ठेवलं तर. मग लक्षात घ्या, जर आपल्या डोळ्यापुढे शेवाळ असेल तर आपल्याला लगेच कळतं की शेवाळ हे कशाचं एक्झाम्पल झालं? तर थॅलोफाइटाचं. मग आपल्याकडे पुढे तेच एक्झाम्पल आहे जर आपण अल्गे पाहत असेल. लक्षात घ्या, अल्गे मध्ये सुद्धा खूप प्रकार, आपण ते पुढे पाहणारच आहोत. ग्रीन अल्गे वेगळं असतं, येल्लो अल्गे वेगळं आहे, ब्राऊन अल्गे वेगळं आहे. ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे अल्गे पाहतो किंवा शेवाळ पाहतो, या सगळ्या शेवाळांमध्ये आपल्याला हे असे फीचर्स पाहायला मिळतात, असे गुणधर्म पाहायला मिळतात, म्हणजे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं बीज डेव्हलप होत नाही. म्हणजेच हे झाले अबीजपत्री. पण अबीजपत्रीतला पण कोणता प्रकार झाला? तर थॅलोफाइटा. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण थॅलोफाइटांचा विचार करतो, मग आपण विचार करताना मी तुम्हाला आताच म्हटलं की वनस्पतीमध्ये उत्क्रांती होत गेली, बरोबर? म्हणजे ते आधी एक पेशीय असणार, नंतर बहुपेशीय. आता पण आपल्याकडे एक पेशीय वनस्पती सापडतात किंवा त्याच वनस्पतीमध्ये पुन्हा उत्क्रांती होते. जशी आपल्यामध्ये उत्क्रांती झाली की आपण अगोदर माकड होतो, माकडांमध्ये एकदम प्रॉपर मॅच्युरेशनने ग्रोथ अँड डेव्हलप होत गेली आणि प्रॉपर ह्युमन तयार झाला, एक स्किल ह्युमन म्हणतो आपण स्वतःला. त्याच प्रकारे वनस्पतीमध्ये सुद्धा आपल्याला एक प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पाहायला मिळते. पण जी अगोदरची कंडिशन आहे तिला आपण काय म्हटलेलं आहोत? थॅलोफाइटा. मग थॅलोफाइटामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. काही एक पेशीय, काही बहुपेशीय, काही अतिसूक्ष्म म्हणजे भरपूर लहान, तर काही ठळक आणि मोठ्या आकाराची असतात. त्याचं उदाहरण आहे आपल्याकडे स्पायरोगायरा.
मित्रांनो एक्झाम्पल खूप महत्वाचे आहेत, आयोगाने विचारलेत. मग लक्षात घ्या, आयोग विचारतं स्पायरोगायरा कशाचं एक्झाम्पल आहे, कशाचं एक्झाम्पल आहे, तर थॅलोफायटाचा. आता जेवढे एक्झाम्पल इथे दिलेले आहेत सगळे एक्झाम्पल एक्झाम साठी महत्वाचे आहेत. मग पहिलं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा, देन सेकंड एक्झाम्पल आहे आपल्याकडे युलोथ्रिक्स, देन थर्ड वन आहे वुल्वा, आणि लास्ट वन आहे आपल्याकडे सरगॅसम. चारही एक्झाम्पल म्हणजे चारही उदाहरणं एक्झाम साठी महत्वाचे आहेत. चारही एक्झाम्पल कुणाचे आहेत, तर थॅलोफायटाच्या. आणि या चौघांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, क्लोरोफिल. मग लक्षात घ्या, क्लोरोफिल जर असेल तर ते स्वयंपोषी. पण थॅलोफायटामध्ये असंही एक ग्रुप आहे, असेही काही झाडं आहेत की ज्यांच्याकडे क्लोरोफिल सापडत नाही. मग असे कोणते आहे, आपल्याकडे असते बुरशी किंवा आपण त्याला म्हणतो किण्व. लक्षात घ्या, इथं श झाला, इथं न आहे. आपण काय म्हणतो, किण्व आणि बुरशी, की ज्याला आपण काय म्हणतो, मॉल्ट्स अँड ईस्ट. लक्षात घ्या, हा ईस्ट आहे, इथं चुकून आर झालेला आहे, हा ईस्ट आहे. मग आपल्याला ईस्ट सगळ्यांना माहित आहे. ईस्ट कुठे वापरतात रे, आपण जे पाव वगैरे खातो बेकरी प्रोडक्ट, त्या बेकरी प्रोडक्टचं फर्मेंटेशन होतं, बरोबर. मग ते फर्मेंटेशन करण्यासाठी आपण काय वापरतो, ईस्ट वापरतो. ईस्ट हा एक बुरशीचा प्रकार आहे, पण याच्यामध्ये क्लोरोफिल नाही, म्हणून बुरशीचा जो ईस्ट टाईपची बुरशी आहे त्याचा कलर आपल्याला हिरवा दिसत नाही. आपण जे काही पाव खातो ते आपल्या हिरव्या कलरचे दिसतात का रे, नाही. याचा अर्थ त्याच्यामध्ये क्लोरोफिल नाही. मग यावर आपले एक समजलं असेल की थॅलोफायटामध्ये दोन प्रकारच्या वनस्पती सापडतात. एका वनस्पतीमध्ये क्लोरोफिल आहे तर दुसऱ्यामध्ये क्लोरोफिल नाही. मग त्याचे उदाहरण वेगळे होते. ज्यांच्याकडे क्लोरोफिल होतं त्यांचे उदाहरण काय होते, लाईक स्पायरोगायरा किंवा आपल्याकडे सरगॅसम आहे. आणि ज्याच्यामध्ये क्लोरोफिल नाही त्याचे उदाहरण काय होते, वन इज अ मोल्ड अँड सेकंड वन इज अ ईस्ट, म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो, किण्व आणि बुरशी. मग लक्षात घ्या, हा झाला आपला थॅलोफायटा. पण या थॅलोफायटाचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर सिंपल आहे. समजा एखादं आंब्याचं झाड आहे, आपण म्हटलं की आंब्याच्या झाडावरती चढायचं, तर पॉसिबल आहे का रे, पॉसिबल आहे, कारण ते एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे. पण समजा आपल्याला शेवाळ दिसलं आणि आपण विचार केला की शेवाळावरती चढायचं, पॉसिबल आहे का, नाही. का बरं पॉसिबल नाही, कारण तो एकदम हाईटने छोटा आहे. छोटा आहे, प्लस आपण जर शेवाळावरती चालायला जरी गेलो तरी आपण घसरू शकतो, आपण स्लिपरी होऊ शकतो. तर कशामुळे होऊ शकतो, त्यांच्या स्ट्रक्चरमुळे. कारण त्यांचं स्ट्रक्चर हे मऊ व तंतरूपी असतं. लक्षात घ्या, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, मऊ आणि तंतुरूपी आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट आहे. आणि एकदम सॉफ्ट असल्यामुळे तिथे आपल्याला कोणताही अवयव पाहायला मिळत नाही. मग सिंपल आहे. आपण सुरुवातीला एक शब्द पाहिला होता, कंडक्टिंग टिश्यू. लक्षात घ्या, कंडक्टिंग टिश्यू दोन ग्रुपमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणे अब्सेंट किंवा प्रेझेंट पाहायला मिळतात. काही झाडं आपल्याकडे व्हॅस्क्युलर असतात. आता हा फक्त शब्द लक्षात घ्या, काय आहे, व्हॅस्क्युलर. आणि काही झाडं आपल्याकडे कसे असतात, नॉन व्हॅस्क्युलर. अगोदर ह्या दोघांमधला मिनिंग समजून घ्या. व्हॅस्क्युलर कशाला म्हणायचं, जे झाड व्हर्टिकल वाढलेले आहेत, फॉर एक्झाम्पल मँगो ट्री, किंवा जे झाड आपल्याला असे दिसतात एकदम मोठे, त्यांना काय म्हणायचं, व्हॅस्क्युलर. मग सिंपल आहे, व्हॅस्क्युलर मध्ये खाली मुळं असणार, बरोबर. मी डायग्राम काढून दाखवतो, पहा. समजा हे झाड दिसतंय, हे समजा हे मँगोचं झाड आहे, याला खाली मुळं आहेत, बरोबर. आता ह्या मुळांमधून म्हणजे रूट मधून काय ऍब्झॉर्प्शन होणार आहे, पाणी. आणि हे पाणी पुढे न्यायचंय आपल्याला, समजा ह्या टोकाला न्यायचंय. जर पाणी आपल्याला या खालपासून जर वरती घेऊन जायचं असेल तर यांना कशाची गरज पडणार आहे, कंडक्टिंग टिश्यूची. म्हणजे याच्यावरून कळतं की इथे कंडक्टिंग टिश्यू आहेत. तर या झाडांना आपण काय म्हटलं, व्हॅस्क्युलर सिस्टीम. पण आपण पाहतोय थॅलोफायटा एकदम साधा, फॉर एक्झाम्पल बुरशी किंवा फॉर एक्झाम्पल अल्गे म्हणजे शेवाळ. ते शेवाळ आपल्याला एवढे वाढलेले दिसतात का, तर नाही. तर ते जमिनीला असे पॅरलल दिसतात, बरोबर. जर ते जमिनीला पॅरलल असतील म्हणजे ते कसे आहेत, मऊ आणि तंतुरूपी आहेत. तर यांना आपण काय म्हणणार, नॉन व्हॅस्क्युलर. मग आता सिंपल पार्ट आहे, यांच्याकडे रूट होते. यांच्याकडे रूट होते का नाही, आपण आताच पाहिलं की यांना कोणताही अवयव नाही. जर यांना कोणताही अवयव नसेल तर हे पाणी ऍब्झॉर्ब करणार आहेत का, नाही. जर पाणी ऍब्झॉर्ब करत नसतील तर यांच्याकडे कंडक्टिंग टिश्यू पण नसणार. लक्षात घ्या, हे पार्ट नाही करायचं, फक्त इमॅजिन करायचं. एका हातावरती आंब्याचं झाड पाहायचं आणि एका हातावरती अल्गे पाहायचं. आपल्याला कळतं हे व्हॅस्क्युलर आहे, नॉन व्हॅस्क्युलर आहे. कंडक्टिंग टिश्यू आहेत, कंडक्टिंग टिश्यू नाहीत, याचा अर्थ दोघांचं आपण वर्गीकरण करतोय. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण दोघांचं वर्गीकरण करतो म्हणजे आपल्याला हे सगळे फीचर तिथे अनुभवायला मिळतात. पण इथे यांच्याकडे आपल्याला फोटोसिंथेसिस पाहायला मिळतं. मग लक्षात घ्या, वनस्पतींचं वर्गीकरण खूप मोठं आहे. या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, जवळपास 90% प्रकाश संश्लेषण. लक्षात घ्या, महत्वाचा फॅक्ट आहे, जवळपास 90% प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस कोण करतात, तर शेवाळ करतात, म्हणजे ग्रुप ऑफ थॅलोफायटा करतात. म्हणजे थॅलोफायटाची प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिसची कॅपॅसिटी हे पूर्ण वनस्पतींच्या ग्रुपमध्ये एकट्याची किती आहे, तर 90% आहे. आणि त्यात पण असेही काही
थॅलोफायटा आहेत की ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल सापडत नाही, म्हणजे ते फोटोसिंथेसिस करणार नाही, की ज्यांचं उदाहरण आपण पाहिलं होतं किनवा आणि आपल्याकडे असणारा ईस्ट. लक्षात घ्या, ईस्ट हा पण एक बुरशीचाच प्रकार आहे. पण ज्यावेळेस आपण असे वेगवेगळे एक्झाम्पल पाहतो त्यावेळेस आपल्याला अल्गेचे वेगवेगळ्या व्हरायटी सुद्धा पाहायला मिळतात. मग अल्गेच्या व्हरायटी कोणत्या, तर लक्षात घ्या, पहिला आहे आपल्याकडे ग्रीन अल्गे, देन आहे आपल्याकडे ब्राऊन अल्गे, देन आहे रेड अल्गे आणि आहे येल्लो अल्गे. हे अल्गेचे 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला आपला जो ग्रीन अल्गे आहे त्याला म्हणतो आपण हिरवे शैवाल, जे ब्राऊन अल्गे आहे त्यांना म्हणतो आपण तपकिरी शैवाल, जो आपला रेड अल्गे आहे त्यांना म्हणतो आपण लाल शैवाल, जो येल्लो अल्गे आहे त्यांना आपण म्हणतो पिवळे शैवाल. या शैवालांना आपल्याला आउटर कव्हरिंग पाहायला मिळते. मग लक्षात घ्या, आपण जे पेशींचं लेक्चर पाहिलेलं आहे त्यामध्ये आपण एक शब्द पाहिला होता, पेशी भित्तिका. पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल. सेल वॉल कशापासून बनलेली असते, तर पेक्टिन आणि सेल्युलोज पासून बनलेली असते. मग ही पण एक वनस्पती आहे, याला पण एक वनस्पती पेशी असणार आहे, म्हणजे याला पण एक पेशी भित्तिका असणार आहे. मग यांची पेशी भित्तिका कशापासून बनलेली असणार, तर सेल्युलोज आणि पेक्टिन पासून. मग जी बाहेरची बाजू आहे ती बनलेली असते पेक्टिन पासून आणि जी आतमध्ये असणारी बाजू आहे ती बनलेली असते सेल्युलोज पासून. मग मित्रांनो, हे पूर्ण स्ट्रक्चर म्हणजे काय आहे, आपल्याकडे थॅलोफायटा आहे. आणि हे सर्व एक्झाम्पल कशाचे आहे, शैवालाचे. आणि एवढे सर्व शैवालाचे प्रकार आहेत. मग लक्षात घ्या, जर आपण शैवालांची डायग्राम पाहिली तर लक्षात घ्या, हे पूर्ण आपल्याकडे स्ट्रक्चर ऑफ थॅलोफायटा आहे. यावरून आपल्याला एक कळतं की कोणत्याही झाडाचा विकास झालेला नाही. मग फर्स्ट डायग्राम कशाची आहे, उल्वाची, सेकंड कशाची आहे, काराची, आणि लास्ट वन कशाची आहे, स्पायरोगायराची. जर आपण यांचं स्ट्रक्चर पाहिलं तर यामध्ये आपल्याला कळतंय की यांच्याकडे कोणताही अवयव नाही, म्हणजे रूट नाही, स्टेम नाही, लिव्स नाही, फ्रूट नाही, फ्लावर नाही. जर कोणताही पार्ट नसेल तर हे एकदम बेसिक लेवलला आहेत. म्हणून आपण यांना कोणत्या ग्रुपमध्ये घेतलंय, तर थॅलोफायटा ग्रुपमध्ये घेतलंय. मग लक्षात घ्या, जर आपल्याला उद्या एक्झामला थॅलोफायटावरती क्वेश्चन आला तर आपल्या डोळ्यासमोर ह्या सगळ्या डायग्राम यायलाच हव्यात. डायग्राम आल्या की प्रश्न लगेच सुटतो, आपल्याला लगेच कळतं की यांचं वर्गीकरण कशा प्रकारे झालेलं असेल. देन आपल्या लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सगळ्यांचं वर्गीकरण करतो मित्रांनो, आता हा टेबल खूप महत्वाचा आहे, कारण हा टेबल आयोगाला पीवायक्यू विचारण्यासाठी प्रवृत्त करतो, प्रमोट करतो, कारण याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. जर तुम्ही पीवायक्यू पाहिले तर आयोगाने शैवालावरती भरपूर वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. मग आता आपल्याला माहित आहे की आपल्याकडे फर्स्ट कोण आहे, हरित, की जे आता आपण या अगोदरच्या स्लाइड वरती पाहिलं. शैवाल टाइप किती आहे, 4. पहिला आहे ग्रीन अल्गे, सेकंड आहे ब्ल्यू ग्रीन अल्गे, देन आहे ब्राऊन अल्गे आणि रेड अल्गे. यापूर्वी आपण अजून एक अल्गे पाहिलं होतं, येल्लो अल्गे. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ग्रीन अल्गे पाहतो हे सर्व ठिकाणी सापडतं की ज्यांचा रंग कसा असणार आहे, हिरवा. मग आपल्या आजूबाजूला लक्षात घ्या, आजूबाजूला हिरवे झाडं दिसतात, पण ते थॅलोफायटा आहेत का, सगळे नाही. पण आपण शैवाल पाहिले, आपण शैवाल पाहिलेलं आहे. हे शैवाल आपण मोस्ट ऑफ कोणत्या कलरचं पाहतो, ग्रीन कलरचं. का बरं, कारण ते सगळ्या ठिकाणी आढळतं. पण हेच जर आपण ब्ल्यू ग्रीन अल्गेकडे गेलो तर हे निळ्या रंगाचे सापडतात. आणि हे सापडताना आपल्याला कुठे कुठे सापडतात पहा, जमिनीवरती सापडतात, किंवा जे खराब पाणी आहे अशा खराब पाण्यामध्ये सापडतात, किंवा जी भात शेती आहे त्या भाताच्या शेतीमध्ये सापडतात. मग लक्षात घ्या, याचं उदाहरण काय आहे, तर ॲनाबिना आहे किंवा नॉस्टॉक आहे. आणि जो आपला हरित शैवाल म्हणजे ग्रीन अल्गे होता, याचं एक्झाम्पल काय आहे, स्पायरोगायरा. हा कसा दिसतो हे आपण यापूर्वीच्या स्लाइड मध्ये पाहिलेलं आहे. जर आपण तपकिरी शैवाल मध्ये गेलो किंवा ब्राऊन अल्गे मध्ये गेलो तर हे फक्त समुद्रातच सापडतात. आपण सगळ्यांनी डिस्कवरी चॅनल कधी पाहिलं असेल, काही आपल्याकडे जे लोक असतात की ते पूर्ण वनस्पतींचा अभ्यास करतात. मग वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी ते पूर्ण पाण्याच्या खोलपर्यंत जातात. ज्यावेळेस ते पाण्याच्या खोलपर्यंत जातात आपल्याला काही वनस्पती दिसतात की ज्यांचा कलर कसा असतो रे, तपकिरी म्हणजे ब्राऊन असतो. तर त्या वनस्पती कोणत्या असतात, तर ब्राऊन अल्गे. आणि अशा वनस्पती आपल्याला कुठे सापडतात, तर समुद्रात सापडतात. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, आपल्याकडे सरगॅसम आहे, किंवा आपल्याकडे सेकंड एक्झाम्पल काय आहे, तर प्यूक्स आहे. आणि शेवटचं आहे आपला रेड अल्गे, की ज्याला आपण तांबडे शैवाल म्हणतो. हे आपल्याला कुठे सापडतात, तर समुद्रात सापडतात. याचा वापर कुठे करतात मित्रांनो, ज्यांचं एज्युकेशन केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे किंवा ज्यांचं एज्युकेशन बायोटेक्नॉलॉजी मध्ये झालेलं आहे त्यांनी हा शब्द ऐकला असेल पहा, अगार. आपल्याकडे एक अगार मीडियम असतं. अगार मीडियम हे लॅबोरेटरीमध्ये वापरतात. लॅबोरेटरीमध्ये कशासाठी वापरतात, तर आपल्याला वेगवेगळे जे काही रिॲक्शन असतील किंवा वेगवेगळे आपल्याला जे काही बॅक्टेरियाची ग्रोथ आहे ती ग्रोथ झालेली जर पाहायची असेल तर आपण कोणतं मीडियम वापरतो, अगार मीडियम. आणि हे अगार मीडियम बनवण्यासाठी किंवा अगार बनवण्यासाठी आपण काय वापरतो, रेड अल्गे. म्हणजे रेड अल्गेचा वापर करून आपण एक प्रोडक्ट बनवतो, त्याचं नाव काय आहे, अगार. याला भरपूर व्यावसायिक त्याचं व्यापारीकरण करतात. कशासाठी, फॉर द लॅबोरेटरी वर्क किंवा फॉर द रिसर्च पर्पज. जे काही आपल्याकडे रिसर्च पर्पज साठी मीडिया वापरला जातो तो काय आहे, आपल्याकडे अगार.
आणि हा कोणत्या रंगाचा असतो तर लाल रंगाचा. मग याचं उदाहरण काय आहे आपल्याकडे पॉलीसायकोनिया हा काय आहे वन ऑफ द रेड अल्गे विच प्रोड्यूस द अगार. लक्षात घ्या मग असं अगार म्हणजेच रेड अल्गे, हा झाला आपला ब्राऊन अल्गे, हा झाला आपला ब्ल्यू ग्रीन अल्गे आणि हा झाला आपला ग्रीन अल्गे. हे चारही प्रकार कुणाचे होते थॅलोफाइटा. थॅलोफाइटा काय आहे आपल्याकडे द टाइप ऑफ क्रिप्टोगॅम. क्रिप्टोगॅम काय आहे क्रिप्टोगॅम म्हणजे अबीजपत्री वनस्पती की ज्यांच्याकडे बिया नाही अशा असणाऱ्या वनस्पती. मग आता पुढचा टाईप आहे आपल्याकडे ब्रायोफाइटा. आता मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला एक सांगितलं होतं की कोणत्याही वनस्पतीची डायरेक्ट ग्रोथ आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही, ते टप्प्याटप्प्याने स्वतःमध्ये विकास करतात म्हणजे ग्रोथ करतात. मग लक्षात घ्या आपण ज्यावेळेस थॅलोफाइटा पाहतो थॅलोफाइटा एकदम छोटा ग्रुप होता की असा ग्रुप की त्यांच्याकडे कोणताच ऑर्गन नाही. आता आपण थोडं त्या ग्रुपचं इव्होल्युशन करूयात म्हणजे उत्क्रांती करूयात. जर त्या ग्रुपमध्ये उत्क्रांती झाली इमॅजिन करा की आता समजा या हातावरती शेवाल आहे म्हणजे त्यांना कोणताही पार्ट नाही, त्यांना मुळं नाही, त्यांना खोडं नाही, त्यांना लिव्ज नाही, पण हळूहळू असं इमॅजिन करा किंवा असं पहा की त्यांना एक एक ऑर्गन तयार होतोय. लक्षात घ्या पण एक्झॅक्ट ऑर्गन पूर्णपणे तयार झालाय का नाही, फक्त ऑर्गन तयार व्हायला सुरुवात झाली. मग आता मला सांगा जर ऑर्गन तयार व्हायला सुरुवात होत असेल याचा अर्थ त्यांचे गुणधर्म बदलतात. मग जर त्यांचे गुणधर्म बदलत असतील तर आपण त्यांना त्या ग्रुपमध्ये किंवा त्या वर्गीकरणामध्ये ठेवू शकतो का रे, अजिबात नाही. म्हणजे आपल्याला त्यांच्यासाठी एक नवीन ग्रुप बनवावा लागेल आणि असाच नवीन ग्रुप म्हणजे आपला कोणता आहे तर ब्रायोफाइटा आहे. लक्षात घ्या थॅलोफाइटाचंच पुढचं व्हर्जन किंवा थॅलोफाइटाचं जे पुढचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा भाग आहे तो कशामध्ये येणार तर ब्रायोफाइटामध्ये. लक्षात घ्या ब्रायोफाइटाचा एक मेजर गुणधर्म काय आहे की यांच्याकडे कोणताही ट्रू पार्ट नसतो. आता ट्रू पार्ट कशाला म्हणायचं, समजा तुम्ही एखादं आंब्याचं झाड पाहिलं आणि समजा मँगोच्या प्लांटला आपल्याला लीव्स दिसतात, स्टेम दिसतात, फ्रूट दिसतात, ते आपल्याला दिसतात, ते एक जस्ट ऑर्गॅन आहे, त्यांना ट्रू ऑर्गॅन म्हणायचं. पण त्यांच्यासारखाच एक पार्ट तयार होतोय पण अजून पूर्णपणे तयार झालेला नाही. मग यांना आपण काय म्हणणार की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा ट्रू ऑर्गॅन नाही पण ऑर्गॅन सारखा भाग आहे. मग लक्षात घ्या जर आपण यांचा विचार केला तर आता मी तुम्हाला सांगितलं की हे हळूहळू डेव्हलप होतात हे कशावरून समजतं तर उभयचर. आता उभयचर कशाला म्हणायचं, उभयचर म्हणजे अँफिबियन. ज्यांनी ज्यांनी चांगलं लक्ष दिलं त्यांना कळत असेल की आपण थॅलोफाइटा कशामध्ये पाहिला होता जस्ट पाण्यामध्ये. आता पाण्यातली वनस्पती हळूहळू जमिनीवरती यायला लागली. जर पाण्यातली वनस्पती हळूहळू जमिनीवरती येत असेल याचा अर्थ ती पूर्णपणे जमिनीवरती पण नाही येणार लगेच, पूर्णपणे पाणी पण लगेच सोडणार नाही, म्हणजे ती काही अमाऊंट मध्ये पाण्यावरती पण डिपेंड, काही अमाऊंट वरती जमिनीवरती पण डिपेंड. मग अशा वनस्पतींना आपण काय म्हणणार उभयचर म्हणजेच अँफिबियन. मग ज्यावेळेस आपण अँफिबियनचा विचार करतो तर हे अँफिबियन काय करतात की जी काही त्यांची ग्रोथ आहे, जी काही त्यांची वाढ आहे ती वाढ ते ओलसर मातीमध्ये करतात. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे लक्षात घ्या ज्यावेळेस ते त्यांची ग्रोथ ओलसर मातीमध्ये करतात पण त्यांची जी काही प्रजनन आहे किंवा त्यांचं जे काही रिप्रोडक्शन आहे ते फक्त ते पाण्यातच करतात. लक्षात घ्या म्हणजे त्यांना रिप्रोडक्शन करण्यासाठी काय हवंय पाणी हवंय पण त्यांना स्वतःच्या बॉडीची ग्रोथ करण्यासाठी त्यांना काय हवंय ओलसर माती हवी. म्हणजे त्यांना माती प्लस पाणी दोघेही हवंय म्हणून त्यांना आपण काय म्हणणार उभयचर किंवा अँफिबियन्स. हे कुणाचं फीचर आहे आपल्याकडे ब्रायोफाइटाचं. मग ब्रायोफाइटा आपल्याकडे काय काय असतो तर लक्षात घ्या ब्रायोफाइटा हा थॅलाइड शेपचा आहे म्हणजे निम्नस्तरीय आहे, तो बहुपेशीय आहे म्हणजे एक पेशीय नाही म्हणजे तो मल्टी सेल्युलर आहे, तो स्वयंपोषी आहे. आता स्वयंपोषी सांगण्याची गरज नाही, आपण खूप वेळा पाहिला स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात कारण त्यांच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट आहे आणि त्यांच्यामध्ये होते रिएक्शन फोटोसिंथेसिसची. मग लक्षात घ्या ज्यावेळेस आपण हे सगळं पाहतो त्यावेळेस त्यांच्याकडे होणारं प्रजनन हे बीजाणू मार्फत होतं. आता बीजाणू कशाला म्हणायचं, भरपूर लोकांना बीजाणू माहित नसेल पण हा शब्द माहित असेल कोणता स्पोर फॉर्मेशन. हा फॉर्म काढून टाका फक्त स्पोर फॉर्मेशन लक्षात ठेवा. मग आपल्याला स्पोर फॉर्मेशन माहित आहे. मग स्पोर फॉर्मेशन सेक्सुअल आहे की असेक्सुअल तर असेक्सुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे. मग हे असेक्सुअलच्या रिप्रोडक्शनच्या मेथड पासून कोण तयार होतात आपल्याकडे असणारे ब्रायोफाइटा. मग यांचं स्ट्रक्चर कसं असतं तर यांचं स्ट्रक्चर फ्लॅट असतं आणि रिबिन लाईक स्ट्रॉंग असतं. सगळ्यांनी रिबिन पाहिलेली आहे, रिबिन अशी अशी लॉंग होऊ शकते प्लस ती फ्लॅट असते. मग लक्षात घ्या यांचं स्ट्रक्चर कसं आहे फ्लॅट अँड रिबिन लाईक स्ट्रॉंग रिबिन लाईक लॉंग आहे. देन यांच्याकडे मुळं खोडं पानं नसतात. पण लक्षात घ्या थॅलोफाइटापेक्षा हे थोडेसे मॉडिफाय आहेत म्हणजे यांना हळूहळू ते ऑर्गॅन यायला सुरुवात झाली पण ते ऑर्गॅन नाहीत. मग आपल्याला माहित आहे समजा आता आपण आंब्याच्या झाडाचा विचार केला तर ते पाणी कोण ऍब्झॉर्ब करणार आहे रे त्यांच्याकडे असणारी मुळं म्हणजे रूट्स. पण जर आपण ब्रायोफाइटाचा विचार केला ब्रायोफाइटाकडे मुळं नाही परंतु पाणी ऍब्झॉर्ब केलं जातं. मग पाणी ऍब्झॉर्ब केलं जातं यावरून आपल्याला एक समजतं की त्यांना हळूहळू मुळांसारखा
म्हणजे रूट सारखा पार्ट डेव्हलप होतोय पण तो पूर्णपणे डेव्हलप झालेला नाही, म्हणून त्यांना आपण काय म्हटलं की त्यांच्याकडे ट्रू म्हणजे खरी असे अवयव नसतात पण त्यांच्यासारखी दिसणारे पार्ट असतात. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, त्यांना पूर्णपणे डेव्हलप झालेले पार्ट नाही पण त्यांच्यासारखे दिसणारे आणि त्यांच्यासारखे काम करणारे पार्ट हळूहळू तयार व्हायला सुरुवात झाली, म्हणजे हे थॅलोफायटाचं मॉडिफिकेशन आहे. म्हणजेच कोण, तर ब्रायोफायटा. मग असे पार्ट कोणते, समजा आपण पाहूयात रायझॉइड. लक्षात घ्या आता रायझॉइड काय असतो, जसं एखाद्या प्लांटला पाणी ऍब्झॉर्ब करण्यासाठी रूटची गरज असते म्हणजे मुळं असतात, तसंच ब्रायोफायटामध्ये सुद्धा पाणी ऍब्झॉर्ब करण्यासाठी एक पार्ट असतो की अशा पार्टला आपण काय म्हणतो, रायझॉइड म्हणतो किंवा मुलाब म्हणतो. सो रायझॉइड काय आहे लक्षात घ्या, रायझॉइड म्हणजे सेम मुळासारखा पण मुळासारखा दिसत नाही, काम करतो मुळासारखा, मूळ म्हणजे रूट. पण लक्षात घ्या याच रायझॉइडचं कन्व्हर्जन किंवा मॉडिफिकेशन नंतर कशामध्ये होणार आहे, रूट मध्ये. मग आता जर रूट मध्ये याचं मॉडिफिकेशन झालं तर ही वनस्पती या वर्गीकरणामध्ये थांबेल का, ती पुढच्या ग्रुपमध्ये जाईल आणि पुढच्या ग्रुपमध्ये गेली की त्याच्यामध्ये पुन्हा उत्क्रांती होईल आणि ती अजून पुढच्या ग्रुपमध्ये जाईल. मग लक्षात घ्या उत्क्रांती होत होत वनस्पतींचे काय होत गेले, वेगवेगळे वर्गीकरणाचे क्लासिफिकेशनचे ग्रुप होत गेले. मग ज्यावेळेस आपण रायझॉइड पाहतो, रायझॉइड हा काय आहे, एक मुळासारखा आहे, एक मुळाऐवजी पार्ट आहे की जो मुळासारखं काम करतो. आणि हेच जर आपण पान पाहिले तर पानासारखा सुद्धा त्यांच्याकडे एक भाग असतो पण तो एक्झॅक्ट पानासारखा नसतो किंवा एक्झॅक्ट पान नसतो, हळूहळू डेव्हलप होतोय. म्हणजे तो एक तसा पार्ट आहे, त्याला आपण ट्रू किंवा खरा नसणारा भाग म्हणू शकतो. लक्षात घ्या आता अशा जर आपण वनस्पती पाहिल्या तर इथे आपल्याला व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे लाईक झायलेम आणि फ्लोएम हे पण पाहायला मिळत नाही. मग आता यांचे उदाहरण काय आहे, आपल्याकडे फर्स्ट आहे माउस, सेकंड आहे आपल्याकडे मर्केशिया आणि लास्ट वन आहे आपल्याकडे रिक्सिया आणि अजून एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे अँथॉसिस. आता लक्षात घ्या ज्यावेळेस आपण अँथॉसिस पाहतो, हा अँथॉसिस, रिक्सिया, मर्केशिया, माउस हे सगळे एक्झाम्पल आहे. कुणाचे एक्झाम्पल आहेत, हे सगळे ब्रायोफायटाचे. मग मित्रांनो ब्रायोफायटा आणि थॅलोफायटामध्ये कॉमन फरक काय आहे, तर हे सगळे आपल्याला अबीजपत्री सापडतात पण यांच्यामध्ये हळूहळू काय होत गेले, मॉडिफिकेशन होत गेलेलं आहे. मग ज्या वेळेस आपण अशा प्रकारचं मॉडिफिकेशन पाहतो, मॉडिफिकेशन नुसार आपल्याला त्यांच्या बॉडीमध्ये काय पाहायला मिळतात, तर चेंजेस पाहायला मिळतात. मग आता लक्षात घ्या आता ह्या ज्या डायग्राम आपल्याला दिसतात, इथे मर्केशिया आहे, इथे आपल्याकडे अँथोसिरॉस आहे, इथे आपल्याकडे मुलाब आहे, मुलाब म्हणजे रायझॉइड. आता पहा या डायग्राम मध्ये ही डायग्राम कशाची आहे, फ्युनेरियाची आहे. फ्युनेरिया म्हणजे कशाचा प्रकार आहे, ब्रायोफायटा. तुम्हाला हे उदाहरणं किंवा एक्झाम्पल लक्षातच ठेवायचे कारण आयोग याच्यावरती प्रश्न विचारून गेलेला आहे, भविष्यात पण विचारू शकतो. मग आता लक्षात घ्या मुलाब म्हणजे रायझॉइड. आता रायझॉइड काय आहे, आता आपण सगळ्यांनी झाडांची मुळं पाहिलेली आहेत, मुळं असे दिसतात का रे, दिसतात असे, पण एवढे छोटे आहेत का, नाही, मुळं असे लांबपर्यंत पसरलेले असतात पण हे छोटेसे पसरलेले आहेत. हे जमिनीला फ्लॅट आहे, रिबिन सारखे असे लॉंग आहेत. मग लक्षात घ्या हे मुलाब काय आहेत, रायझॉइड आहेत की जे काय ऍब्झॉर्ब करणार आहे, पाणी ऍब्झॉर्ब करणारे म्हणजे मुळांसारखं दिसतात पण एक्झॅक्ट मुळं नाही. म्हणजे हे नॉट ट्रू पार्ट किंवा नॉट ट्रू ऑर्गॅन, हे खरे ऑर्गॅन नाहीत पण हळूहळू डेव्हलप होत चालेत की जे आपण थॅलोफायटामध्ये पाहिलेले नाहीत. आता पुढचा आहे आपला टेरिडोफायटा. आता लक्षात घ्या इथे पण आपण तेच लॉजिक वापरायचं, जसं आपण थॅलोफायटा घेतला, थॅलोफायटा अतिशय कमी विकसित, देन थोडा विकसित झालेला आपण काय म्हटलं, ब्रायोफायटा. आता हा ब्रायोफायटापेक्षाही कसा असणार, थोडा जास्त विकसित. मग अशा ग्रुपला आपण काय म्हणणार, टेरिडोफायटा. मग मित्रांनो लक्षात घ्या टेरिडोफायटामध्ये काय असणार हे तुम्हाला आता कळून गेलं असेल की थॅलोफायटामध्ये ऑर्गॅन नव्हते, ब्रायोफायटामध्ये हळूहळू ऑर्गॅन तयार व्हायला लागले पण ते खरे पण नव्हते, आणि टेरिडोफायटामध्ये ऑर्गॅन पूर्णपणे डेव्हलप झालेले असतात. मग लक्षात घ्या सिंपल आहे, असं इमॅजिन करा की हा एक वनस्पतीचा प्रकार आहे, हा वनस्पतीचा प्रकार थॅलोफायटा होता, यांना कोणताही ऑर्गॅन नाही. आता भविष्यात याला एक ऑर्गॅन आला, असं आपण इमॅजिन करू, याला थोडा रूट सारखा पार्ट आला पण हा रूट दिसतोय का, नाही, म्हणजे हा खरा पार्ट नाही पण याच्यापेक्षा मॉडिफिकेशन झालं. मग लक्षात घ्या याला म्हटलं आपण थॅलोफायटा, आता मॉडिफिकेशन झालं याला म्हटलं आपण ब्रायोफायटा. नंतर या भागाचं कन्वर्जन पूर्ण रूट मध्ये झालं, लक्षात घ्या पूर्ण रूट मध्ये झालं तर याला म्हणायचं टेरिडोफायटा. लक्षात घ्या याला काय म्हणायचं, टेरिडोफायटा. म्हणजे हळूहळू त्यांच्यामध्ये उत्क्रांती होत आहे, मॉडिफिकेशन होत आहे आणि या मॉडिफिकेशनच्या बेसवरती आपण त्यांचे काय केलेत, ग्रुप केलेत. मग पहिला थॅलोफायटा, दुसरा ब्रायोफायटा, तिसरा टेरिडोफायटा. हे तिघेही काय आहेत, द ग्रुप ऑफ प्लांट क्लासिफिकेशन म्हणजे वनस्पतींचं वर्गीकरण आहे. म्हणजेच कोणता ग्रुप आहे, तर क्रिप्टोगॅम ग्रुप आहे. मात्र लक्षात घ्या आता आपल्याला कळून गेले की या वनस्पतीने काय असणार, मुळं असणार, खोडं असणार, पानं असणार, हे सुस्पष्ट असणार म्हणजे क्लिअर असणार, म्हणजेच ते ट्रू असणार. लक्षात घ्या कसे असणार,
ट्रू असतात, यांच्याकडे स्वतःचं कंडक्टिंग टिश्यू असणार, कारण यांची हाईट वाढलेली असणार अशी, बरोबर. हाईट वाढलेली म्हणजे ते झाले व्हॅस्क्युलर, म्हणजे त्यांना पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याची गरज आहे. त्याच प्रकारे फूड पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याची गरज आहे, म्हणजे त्यांना झायलेम आणि फ्लोएम असणार. मग झायलेम आणि फ्लोएमला आपण कोणता टिश्यू म्हणणार? कंडक्टिंग टिश्यू, जो की कसा असणार? स्वतंत्र असणार. म्हणजे यांच्यामध्ये अतिशय विकास झालेला आहे ऍज कम्पेअर टू थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा. मग जर आपण पुढे गेलो तर यांच्याकडे सुद्धा काय असणार? प्रजनन संस्था म्हणजे रिप्रोडक्शन. पण यांचं जे रिप्रोडक्शन आहे ते कशा थ्रू होणार? बीजाणूद्वारे. पण ते बीजाणूलाच आपण काय म्हणतो? स्पोर फॉर्मेशन. लक्षात घ्या, आपल्याकडे जो क्रिप्टोगॅम आहे म्हणजे अबीजपत्री वनस्पती आहे, मॅक्झिमम कसे होतात? जनरेट स्पोर फॉर्मेशनने. पण यांचे जे स्पोर आहेत किंवा जे बीजाणू आहेत ते पानाच्या मागील बाजूस तयार होतात. एकदम महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. आपण थॅलोफायटा घेतला, ब्रायोफायटा घेतला, हे पण स्पोर फॉर्मेशननेच तयार होतात, म्हणजे बीजाणूद्वारेच तयार होतात. पण त्यांचे बीजाणू असे पानाच्या मागील बाजूस नव्हते. यांचे बीजाणू स्पेसिफिक म्हणजे एक वैशिष्ट्य, एक विशिष्ट प्रकारे पानाच्या मागच्या बाजूला असतात. लक्षात घ्या. म्हणून यांचं जे काही रिप्रोडक्शन आहे ते कशा थ्रू होतं? बीजाणूद्वारे, म्हणजे स्पोर फॉर्मेशन म्हणजेच रिप्रोडक्शन. मग या रिप्रोडक्शनला म्हणतो आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन. लक्षात घ्या, जोपर्यंत झाडामध्ये फ्लावर येत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे सेक्सुअल रिप्रोडक्शन नाही. ज्या वेळेस फ्लावर येईल तिथून पुढे त्यांच्याकडे काय चालू होईल? सेक्सुअल रिप्रोडक्शन. मग आता आपण विचार केला तर या वनस्पतीमध्ये आपल्याला अलैंगिक प्रजनन, की जे आता आपण पाहिलं असेक्सुअल रिप्रोडक्शन कशा थ्रू होतं? बीजाणूद्वारे म्हणजेच स्पोर फॉर्मेशन. त्यांच्याकडे लैंगिक प्रजनन सुद्धा होतं, म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन सुद्धा होतं. पण हे कशामध्ये होतं? कोणत्या फॉर्म मध्ये होतं? तर हे युग्मक फॉर्म मध्ये होतं. आता युग्मक शब्द भरपूर लोकांना नवीन वाटेल, पण अजिबात घाबरू नका. युग्मकला म्हणतात झायगोट. आता झायगोट एकदम फॅमिलियर आहे. ज्यावेळेस आपण रिप्रोडक्शन पाहू त्यावेळेस आपल्याला पाहायचं की झायगोट काय आहे. झायगोट, इम्ब्रियो, देन आपल्याकडे ऑर्गॅन डेव्हलपमेंट आपण सर्व घेणार आहोत. लक्षात घ्या. मग आपल्याला टेरिडोफायटामध्ये दोन प्रकारचं रिप्रोडक्शन पाहायला भेटलं, सेक्सुअल आणि असेक्सुअल. जे असेक्सुअल आहे ते स्पोर फॉर्मेशन पासून होतं, जे सेक्सुअल आहे ते झायगोट फॉर्मेशन पासून होतं. पण थॅलोफायटा आणि ब्रायोफायटामध्ये असं आपल्याला पाहायला भेटलं नाही, कारण त्यांच्याकडे टोटल काय आहे? असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. मग आता यांचे काही उदाहरणं आहेत पहा. पहिलं उदाहरण आहे फर्म आहे, की ज्याला आपण मराठीमध्ये नेचे म्हणतो. दुसरा आहे आपल्याकडे मौसिलिया आहे, हेरिस आहे. हे सर्व एक्झाम्पल अतिशय महत्वाचे आहेत आपल्या एक्झामसाठी. देन पुढे आहे आपल्याकडे एरियंटम आहे, देन आपल्याकडे इक्विसेटम आहे आणि आपल्याकडे आहे सिलेजेनेला. लक्षात घ्या. आणि सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे लायकोपोडियम. हे सगळे उदाहरणं कशाचे आहे? आपल्याकडे टेरिडोफायटाचे. आता मित्रांनो, आपले तीनही ग्रुप संपलेले आहेत. आपण थॅलोफायटा पाहिला, आपण ब्रायोफायटा पाहिला, आपण टेरिडोफायटा पाहिला. तिघांना कसं लक्षात ठेवायचं? इमॅजिन करायचं. विकसित, थोडा जास्त विकसित आणि अजून जास्त विकसित. म्हणजे विकास होत गेलाय. ज्यावेळेस तिघांचा विकास होत जातो याचा अर्थ तिघांमध्ये आपल्याला कोणता ना कोणता पार्ट मध्ये ग्रोथ अपियर झालेली पाहायला मिळते. आता तिघांमध्ये एक कॉमन आहे, हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. हा स्टेट बोर्ड मधून मी घेतलेला आहे, की जो खूप महत्वाचा आहे. याच्यावरती सीजीएलने प्रश्न विचारलेला आहे, आपलाही आयोग विचारू शकतो, म्हणून हा पॉइंट इथे घेतलेला आहे. आता लक्षात घ्या. इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, की जो आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे आता आपण जे तीन प्रकार पाहिले, त्या तीनही गटामध्ये त्यांच्या शरीर रचनेमध्ये आपण काय पाहिले रे? फरक पाहिले. बरोबर. फरक पाहिले म्हणजे काय? काहींना पार्ट होते, काहींना पार्ट थोडेसे डेव्हलप व्हायला लागले, म्हणजे खरे पण नव्हते ते, आणि काहींना पार्ट पूर्णपणे डेव्हलप झालेले होते, म्हणजे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. म्हणजे तिघांमध्ये काय दिसला? फरक. पण इथे यांनी काय विचारले? तिघांमध्ये एक कॉमन आहे. काय कॉमन आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मग लक्षात घ्या, या तिघांमध्ये एक कॉमन म्हणजे त्यांच्याकडे असणारं जे प्रजनन आहे किंवा त्यांच्याकडे असणारे जे रिप्रोडक्शन आहे ते बीजाणूद्वारे होतं. अतिशय महत्वाचा. सीजीएलने हा क्वेश्चन विचारलाय, बीजाणू. लक्षात घ्या, सीजीएलने विचारला म्हणजे आपलंही आयोग भविष्यात विचारू शकतं, बीजाणू म्हणजे काय? तर स्पोर फॉर्मेशन. मग त्यांनी प्रश्न काय विचारला, की जो आपल्याकडे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा ह्या तिघांमध्ये कॉमन काय आहे? तिघांमध्ये त्यांचं रिप्रोडक्शन म्हणजे त्यांचं प्रजनन. मग प्रजनन मध्ये काय कॉमन आहे? स्पोर फॉर्मेशन, की ज्याला आपण काय म्हणणार? बीजाणू म्हणणार. पण त्यांच्याकडे असणारे जे स्पोर फॉर्मेशन आहे हे कसं आहे? अप्रकट आहे. अप्रकट म्हणजे काय? तर असे ऑर्गॅन आपण क्लिअरली पाहू शकत नाही. ज्यांना हे लाईन समजत नसेल मराठीमध्ये त्यांनी इंग्लिश मध्ये पाहून घ्या. काय म्हटलंय पहा आपण? देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन कॅनॉट बी सीन. त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आपण पाहू शकत नाही, म्हणजे ते अस्पष्ट आहे, म्हणजे ते कसे आहेत? अप्रकट. हा त्यांच्यातला एकच काय आहे? तर कॉमन पॉइंट आहे. हा कॉमन पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. बाकीचे सगळे पॉइंट त्यांचे कसे आहेत?
तर वेगवेगळे आहेत. मग आता मित्रांनो ह्या आपल्या आहेत डायग्रॅम, ह्या कुणाच्या डायग्रॅम आहेत तर आता आपण जो पाहिला टेरिडोफायटा, जर तुम्ही टेरिडोफायटा पाहिला तुम्हाला कळते पहा, हा आपला नेचे आहे एक्झाम्पल ऑफ टेरिडोफायटा. यांच्याकडे मुळे आहे म्हणजे रूट आहे, हे पहा डेव्हलप झाले. देन त्यांना हळूहळू असं काय झालेत लीव्ज आलेत, लक्षात घ्या. त्यांना आपण काय म्हणणार आहोत पर्णिका. याचा अर्थ काय होतोय, यांच्याकडे वेल डेव्हलप ऑर्गॅनला सुरुवात झाली की जी थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा मध्ये नव्हती. देन आपल्याकडे अजून एक एक्झाम्पल आहे सिलेजिनेला, आणि देन शेवटचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे लायकोपोडियम. आता लक्षात घ्या मित्रांनो, हे जे पूर्ण लेक्चर होतं आपलं, हे पूर्ण लेक्चर काय कशावरती आधारित होतं तर वनस्पतींच्या वर्गीकरणावरती. आज आपण जो पोर्शन पाहिलेला आहे, आजच्या पोर्शन मध्ये फक्त आपण काय घेतलेलं आहे की क्रिप्टोगॅम काय आहे, म्हणजे अबीजपत्री वनस्पती काय आहेत. म्हणजे आज आपण जेवढा भाग पाहिला इथे कुठेही सीड आला नाही, बी आला नाही, पण जो पार्ट सेकंड असणार आहे तो पूर्ण बी वरती डिपेंड असणार आहे. म्हणजे तिथे आपण पाहणार आहे की एखाद्या झाडामध्ये बी कशी आहे, बी येते कुठून, त्या बीची ग्रोथ किती आहे, त्या बीला आवरण आहे की नाही, पुन्हा त्या बी मध्ये किती प्रकारचे त्यांचे डिव्हिजन होतं, म्हणजे ते मोनोकॉट आहे का डायकॉट आहे. मित्रांनो हे लेक्चर खूप महत्वाचं आहे, कारण आयोगाने यावरती या लेक्चरवरती किंवा या पोर्शन वरती भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. आय होप की हे लेक्चर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. देन आपल्याला जो आपला बीजपत्री वनस्पतींचा प्रकार आहे तो आपण पार्ट 2 मध्ये पाहूयात. सर थँक्यू.